अल्झायमर्स मध्ये खूप होतो, गोंधळ उडतो की आपण कुठे काय करतोय, काय समोरचा माणूस बोलतोय, काहीही कळत नाही. तिचा सख्खा मुलगा काही तिच्याबरोबर राहायचा नाही, तो यायचा पण नाही. दिवस दिवस महिनोन महिने तो तिला भेटायचा नाही. ती फक्त त्याला ओळखत होती. एक पॉइंट असा झाला की ती कुणाला समोर उभंच नाही राहू द्यायची. ऍक्च्युली ती मारायची, थुंकायची. तिची जी नर्स होती ती तिला सारखी अशी धमक्या द्यायची की बघा तू आंघोळीला गेलीस ना, मी सगळ्यांना बोलवी ना तुला तसं बघायला. तिला ते कोमोडवरती बसवायचे आणि आंघोळ घालायचं. तर तो जेट असतो ना, आंघोळ घालणारी तिची जी अटेंडंट होती ती अशी वाकून तिचे पाय धुवत होती. मी तो जेट काढला आणि डोक्यात तिच्या मारला. माझी एक पेशंट होती जिला मी इंग्लिश शिकवायला म्हणून जायची, मगच ती मला येऊ द्यायची. तर एक दिवस मी तिला विचारलं, हा आजी सांगा ए फॉर, म्हणाली अस्वल. बॉडी डिमेन्शिया त्याच्यामध्ये जास्त करून भास होतात, हॅल्युसिनेशन्स आपण. आमची एक पेशंट होती तर ती अशी म्हणायची वो देखो बच्चे उधर खेल रहे हैं, मेरे घर पे कब से बैठे हैं, उसकी माँ को बोलो लेके जाओ. तिला दिसायचे ना, ऍक्च्युअल दिसायचं. तिच्याकडे आम्ही गेलो होतो असेसमेंटसाठी, तर तिचं नवऱ्या तिथे आजोबा ते बसले होते समोर. तर मला म्हणाली तो बघितलास माणूस रोज म्हणे इथे माझ्या घरात बसलेला असतो, शोभतं का असं परक्या बाईच्या घरात बसतो. त्या आजोबा अक्षरशः रडायला लागले. समोर आपल्या जर एखादा असा बॉक्स ठेवला आणि त्याच्यात सगळ्या गोष्टी अशा एकत्र करून ठेवल्या आणि सांगितलं की मला ही एक्झॅक्ट गोष्ट काढून दे, तर आपला 2 क्षण कसा गोंधळ होतो. ह्या अवस्थेत ते कायम असतं. सो आज आपण बोलणार आहोत डिमेन्शिया बद्दल. एक तर डिमेन्शिया हा शब्द इतका अवघड आहे. हो, कारण अल्झायमर किंवा तुला शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे, तुला लॉंग टर्म मेमरी लॉस आहे, हे असे शब्द वापरले जातात जनरली अल्झायमर पण अवघड होतं मला. हो का? पण अवघड वाटतं मला. अवघड आहे. अल्झायमर म्हणजे मला एवढं लक्षात आहे की काहीतरी मेमरीशी रिलेटेड आहे, पण ऍक्च्युअली हिंदी सिनेमांमुळे अल्झायमर शब्द शब्द माहितीये फक्त, पण असं वाटतं की काहीतरी वेगळा आजार जो आपल्याला कळत नाही. हिंदी सिनेमांमुळे म्हणजे कसं, म्हणजे आपल्याकडे असे अनेक मूवीज, पूर्वी ना सगळ्या पिक्चरमध्ये कॅन्सर असायचा ना, तसा हल्ली नवीन ट्रेंड आहे की सिनेमामध्ये कोणाला तरी अल्झायमर असतो. असा एक नवीन ट्रेंड आहे. अस्थमा पण असतो, कारण मी बघितले ते इनहेलर्स असतात. त्यामुळे अल्झायमर हल्ली थोडा इन आहे, ट्रेंडिंग आहे. सो इथूनच सुरुवात करूया का की डिमेन्शिया आणि अल्झायमर मध्ये काय फरक आहे, किंवा ते काही प्रमाणात रिलेटेड वगैरे आहेत का? ऍक्च्युली डिमेन्शिया ना, आपण असं म्हणतो ना की माझं आडनाव अभ्यंकर आहे, माझं नाव स्मिता, माझ्या नवऱ्याचं एक नाव, मुलीचं एक नाव, आणि आमच्या सगळ्यांचं मिळून कॉमन नेम अभ्यंकर. बरोबर. तर डिमेन्शिया इज लाईक दॅट अम्ब्रेला टर्म, की जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार असतात, तर त्याची जी कॉमन सिम्पटम्स असतात त्यांना सगळ्यांना मिळून डिमेन्शिया म्हणतात. डिमेन्शिया म्हणजे मेंदू, मनाचा ऱ्हास खरं म्हणजे. आता हल्ली आपण मन मेंदू असं काही वेगळं नाही समजत. सो बेसिकली मेंदूचा ऱ्हास कुठल्याही प्रकारे झाला की तो डिमेन्शिया. त्यामुळे डिमेन्शिया इटसेल्फ हा डायग्नोसिस नाहीये. मग त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार आहेत, की मग अल्झायमर्स तू म्हणालास तसं की अल्झायमर्स हा सगळ्यात कॉमन आढळणार आहे, की त्याच्यामध्ये जास्त विस्मरण, पण म्हणजे नुसतं विसरभोळेपणा नव्हे, तर विस्मरण, स्मृतीभ्रंश म्हणतो आपण त्याला. तर तो अल्झायमर्स आहे, तो एक प्रकारचा डिमेन्शिया आहे. म्हणजे उद्या जर आपण असं म्हटलं की कॅन्सर, तर मग एक ल्युकेमिया एक प्रकारचा कॅन्सर, लिम्फोमा एक आहे, मग ब्रेस्ट कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर, वेगळे वेगळे कॅन्सर आहेत. तसं डिमेन्शिया ही कॉमन टर्म आहे, आणि त्याच्यामध्ये जी सिम्पटम्स असतात ती वेगळ्या वेगळ्या प्रकारे एक्झिबिट होतात. तर काही आजारांमध्ये स्मृतीभ्रंश जास्त आहे, जसं अल्झायमर्समध्ये विसरभोळेपणा खूप जास्त आहे. सो अल्झायमर्स इज अ टाईप ऑफ डिमेन्शिया. सो विसरभोळापणा आणि स्मृतिभ्रंश मला शब्दही नाही होत. सो ह्या दोघातला फरक सांगितलं तर कळेल. म्हणजे एवढं कळतंय की तू एक्झाम्पल दिलीस ना, त्यामुळे जास्त पटकन. म्हणजे आता बघ, आता माझे केस पांढरे आहेत त्यामुळे मी खूप विसरते. पण आपण सगळं विसरतो ना. कधीतरी आपलं असं होतं की आतमध्ये जातो, फ्रीज उघडतो, कॉमन आढळणारी गोष्ट आहे की मग काही आठवत नाही, मग आपण फ्रीज बंद करतो, मग थोडा वेळ विचार करतो की मला काय हवंय, आणि मग आपल्याला आठवतं. तर विसरणं हे कॉमन, सगळ्यांना विसरायला होतं. पण मी विसरलोय हे सुद्धा जेव्हा आपल्याला लक्षात राहत नाही, तो आजार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा जर अल्झायमर्सचा पेशंट असेल, तर ती असं म्हणाल की मला ना जरा कॉफी हवी आहे, म्हणून ती किचनमध्ये जाईल, किचनमध्ये गोल फेरी मारेल आणि परत येईल. कारण तिला बाहेर असं वाटलं मला कॉफी हवी आहे, तिथून आत जायच्यावर ती विसरते की आपण कॉफी घेण्यासाठी आत आलोय. पण मग ती पूर्ण विसरते, इट इज वाईप्ड आउट, आणि मग ती बाहेर येऊन बसते. तेव्हा तिच्या डोक्यात हेही येत नाही की आपण आत कशासाठी गेलो होतो नक्की, ते मला आठवत नाही. म्हणजे हे मी खूप जेव्हा
पुढची स्टेज येते त्यावेळेला. सुरुवातीला त्यांना हे कळतं की आपल्याला काहीतरी विसरतोय किंवा काहीतरी गोंधळ होतोय, छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळत नाहीयेत. पण विसरलोय हेही जेव्हा लक्षात येत नाही तेव्हा तो आजार आहे. ठीक आहे. आणि हे बऱ्याच वेळा म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत होतं का? एज फॅक्टर आहे का? कारण विसरणं आताही चाललेलंच आहे. सो मला पहिलं तर ते चावीच आठवलं नाही का, चावी बऱ्याच वेळा विसरतो. पण मी एका गोष्टीने खुश झालो की मला माहित असतं की मी चावी विसरलोय. तेच म्हटलं, ते जोपर्यंत आपल्या लक्षात आहे ना की म्हणजे अगदी पूर्ण दिवसात जरी आपल्याला आठवलं नाही तरी पूर्ण दिवस जर आपण हा विचार करत राहिलो की मला काय विसरायला झालंय तरी पण आपण नॉर्मल होतो. पण त्यांचं असं होतं की थोड्या वेळाने ते जातं डोक्यात, ते जातं म्हणजे मग त्यांना हे आठवतच नाही. मग आपण विचारलं की आत का गेला होतात, अगे नाही का पाणी प्यायला गेले होते असं ते सांगतात. खरं तर ती कॉफी आणायला ती बोलून गेलेली असते आत ना की मला कॉफी हवी, पण ती विसरते. मग ते काहीतरी उत्तरं देतात आणि हे अशा प्रकारची उत्तरं देतात त्यामुळे बरेच वेळा ते कव्हरअप होतं आणि म्हणून ते पटकन लक्षात येत नाही. आणि तू जे विचारलंस की म्हातारी माणसं, येस, म्हणजे म्हाताऱ्या माणसांमध्ये खूपच कॉमन आहे. म्हणजे आज आपण जर नंबर बघितला ना तर 80च्या वरचे जर एज ग्रुप आपण घेतला तर 1 out of 6 एवढा जास्त ह्याचं प्रमाण आहे. म्हणजे आता मला गणित नाही त्याचं करता येणार, पण 6 लाख मधल्या 1 लाख लोकांना एवढा जास्त तो कॉमन. हा, आणि हल्ली दुर्दैवाने झालं असं आहे की पूर्वी 80-85 नंतर व्हायचा, पण आता हळूहळू ते अर्ली ऑनसेट अल्झायमर्स पण हळूहळू खूप जास्त दिसायला लागले. कमीत कमी मी सगळ्यात लहान आम्ही जी पेशंट बघितली तिला जेव्हा तो डायग्नोज झाला तेव्हा ती 54 वर्षाची होती. पण त्याच्या आधी तो असणार, म्हणजे तो बाहेर दिसायला लागायच्या आधी तो इथे सुरू झालेला असतो. बरं, हा डायग्नोज कसा होतो तुमच्या लेवलला? बरेचदा वागण्यातनं कळतं ना, मग घरचे लोक म्हणतात तेच प्रश्न परत विचारले जातात. शॉर्ट टर्म मेमरी पहिल्यांदा जाते किंवा 5 मिनिटापूर्वी काहीतरी विचारलेलं असतं मग ते ती परत विचारतात आणि मग आपण असं म्हणतो की अगं तू आत्ताच तर विचारलंस, मी दिलं ना उत्तर तुला. तर ते पहिलं आहे लक्षण. शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा कुठल्याही डिमेन्शियाचं कॉमन लक्षण. ते पटकन विसरतात. म्हणजे मग तुला विचारेल तुझं नाव काय, तू सांगितलं मैथिली, मग 5 मिनिटांनी परत विचारेल अगं तुझं नाव काय, मग तू म्हणाली सगळं मी सांगितलं ना तुला, चल चल तू कुठे सांगितलंस, मग तू परत सांग. डिनायल मोड मध्ये गेलेले असतात, मी विसरलीच नाही. डिनायल मोड मध्ये नाही जात त्यांना, खरंच कळत नाहीये, म्हणजे लक्षातच नाही. डिनायल मोड मध्ये कधी की तुला माहितीये तू चुकलीये किंवा मान्य न करणं, पण त्यांना कळतच नाहीये. म्हणजे आम्ही ज्या वेळेला पेशंट्सकडे जातो थेरपीसाठी तेव्हा पहिल्यांदा आमचं असेसमेंट करतो, फंक्शनल असेसमेंट, की बाबा एक बेसलाईन पाहिजे ना आपल्याला की त्यांची कितपत फंक्शनल ॲबिलिटी आहे. मग ती इथून म्हणजे मेंदूची काय आहे किंवा एक सायकोलॉजिकली काय आहे, फिजिकली काय आहे, सोशल अवेअरनेस कितपत आहे, हे सगळं आपण बघतो. तर बरेच वेळा असं होतं की आम्ही त्या दिवशी त्यांच्याशी अगदी तासभर गप्पा वगैरे मारून बाहेर पडतो. पुढच्या वेळेला आम्ही गेलो तर तुम्हाला त्यांना माहित नसतं. सो असेही काही पेशंट आहेत की प्रत्येक वेळेला गेल्यानंतर नव्याने सांगायला, पण कुठेतरी आतमध्ये मग तो एक कम्फर्ट त्यांना येतो की हा ही कोणतरी आहे बाबाजी, चेहरा ओळखीचा वाटतोय पण कोण आहे ते कळत नाही. सो बेसिकली आता आपण डिस्कस केलं किंवा मूवीत काही प्रमाणात असं दाखवतं की फनीवे घेतला होता, अरे आत्ताच तर सांगितलं होतं वगैरे. त्याची सेव्हेरिटी किती असू शकते, म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत ते विसरू शकतात? आता थिओरिटिकली ना त्याच्या स्टेजेस आहेत 7, पण आम्ही असं कधी त्या स्टेज प्रमाणे जात नाही कारण त्या खूप ओव्हरलॅपिंग असतात. पण कसं असतं की जसजसा आजार वाढत जातो आणि त्याला डिजेनरेटिव्ह म्हणतात, म्हणजे काय तो अधिक ऱ्हास मेंदूचा होत जातो जसजसा आजार पुढे जातो तसा. आणि एका विशिष्ट ठिकाणी तो असेल तर तो टिपिक म्हणजे अल्झायमर्स सारख्या काही आजार असे आहेत की जे जास्त लोकलाइज्ड आहेत, ते तेवढ्यापुरते राहतात, पण अल्झायमर्स मध्ये मग हळूहळू सगळंच अफेक्ट आणि अशा लेवलला जातो पेशंट की ते स्वतःची ओळख पण विसरतात. म्हणजे त्यांना आरशात, माझी एक पेशंट होती तर तिला तिच्या घरात मोठा आरसा होता, ती त्या आरशात बघून शिव्या द्यायची. तिला हे नाही कळायचं की त्या आरशात जी बाई दिसते ती मीच आहे आणि ही कोण आहे, हातवारे करत जोरजोरात शिव्या द्यायची. ती खूप अग्रेसिव्ह पेशंट होती. अग्रेशन पण खूप कॉमन आहे अल्झायमर्स मध्ये, तर ती खूप अग्रेसिव्ह होती. ते एवढ्यासाठी अग्रेसिव्ह होतात की त्यांना, आपल्याला काय वाटतं माहितीये, त्यांना काहीच नाही कळत, पण तसं नसतं. कुठेतरी काहीतरी, म्हणजे असं नाही की अख्खा मेंदू त्यांचा बंद पडलाय, तर कुठेतरी अशी जाणीव असते की हे काय बरोबर नाही आहे सगळं.
म्हणजे ते कसं आहे की जर मी तुझ्या डोळ्याला पट्टी बांधली आणि तुला हेलिकॉप्टरमधनं कुठेतरी एअरलिफ्ट करून एखाद्या ठिकाणी सोडून दिलं आणि तुला काही सांगितलं नाही आणि तिकडच्या पाट्या वगैरे सगळ्या आहेत की ज्या कुठल्या तरी वेगळ्याच भाषेत आहेत, तुला काही कळत नाही, तर तुझी काय अवस्था होईल? तशी अवस्था या पेशंटची बरेचदा होते की आपण कुठे आहोत, हे आजूबाजूला जी माणसं आहेत ती कोण आहेत, ती आपल्याशी का बोलतायत, म्हणजे अगदी त्यांचे सख्खी मुलं किंवा स्पाउसेस असतील, नवरा किंवा बायको, ते पण त्यांच्या लक्षात नाही राहत. त्यामुळे एक इन्सिक्युरिटी असते, सतत भीती असते आणि मग ते अग्रेशन येतं. तर टू द एक्सटेंट की ती स्वतःला आपण शिव्या घालायची, तिला हे कळायचं नाही की ही मीच आहे, कारण तिच्या लक्षातली ती जी होती ती कधीतरी तरुणपणची एकदम छान गुडलूक. एक गंमत सांगते मी. माझे एक पेशंट होती, आजी होती आणि तिच्याकडे असेसमेंटला गेलो होतो मी आणि मंजिरी. तर तिची नाचसून होती ना, तर लोकांना ना कळत, म्हणजे मी त्यांना ब्लेम पण नाही करत, कारण पेशंट अनेकदा खरंच असे वागतात की असं वाटतं की ह्याला खरंच काही होतंय का, ही नाटक करते. तर ती मला असं म्हणाली की तुम्ही असं म्हणता ना, ह्यांना लक्षात राहत नाही, अमिताभ बच्चनचा फोटो दाखवा लगेच ओळखतील, पण म्हणे माझ्या नवऱ्याचा फोटो दाखवला तर त्या ओळखत नाही, तो सख्खा नातू आहे ना, तो म्हणे त्याला नाही ओळखत, पण अमिताभ बच्चनला ओळखतात. तर म्हटलं की अगं अमिताभ बच्चन तिने तरुणपणी बघितलेला आहे, त्याचा चेहरा तिच्या लक्षात आहे. नातू आता मोठा होत गेला तसतसा त्याचा चेहरा बदलला ना, तर तो लहानपणाचा कदाचित तिच्या लक्षात असेल, पण आत्ताचा जो आहे तो नाही तिला आठवत. मग हा कोण माणूस आहे माहित नाही, अमिताभ बच्चन तिला आवडत असेल तेव्हा, त्यामुळे तो तिच्या लक्षात आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतात त्या कुठेतरी फॅमिलीतल्या लोकांना समजावून सांगाव्या लागतात. म्हणजे दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट की जसं आम्ही पेशंट्सना थेरपी देतो तसं फॅमिलीला गायडन्स द्यावा लागतो खूप जास्त प्रमाणावर. सो आता तो अमिताभचं तुम्ही एक्झाम्पल दिलं आणि तुम्ही म्हटलं की ऱ्हास होते म्हणजे पूर्ण मेमरी नाही जात आहे, राईट, त्यांचा एक सिलेक्टिव्ह. सो असं काय आहे का की नंतरच्या वर्षातला जात आहे किंवा काही लोकांचं आधीच्या वर्षात काय होतं ते विसरतात? बरेचदा असं होतं, 90% ऑफ द टाइम्स जे लेटेस्ट मेमरीज असतात त्या फॉर्म होत नाही. म्हणजे आपल्या आता मेंदूची आपली मेमरी संपत आली ना की नवीन काही सेव्ह नाही करत, पण आधीचं सेव्ह केलेलं असतं ते असतं. तसं बऱ्याच पेशंट्समध्ये बऱ्याच काळपर्यंत त्यांना जुनं सगळं आठवतं, पण नवीन नाही आठवत. पण ते जे जुनं आठवतं, आम्ही त्याला ऑल्टर्ड रियालिटी म्हणतो, की कधीतरी त्यांना असं वाटतं की माझी एक पेशंट आहे आता, ती आता तिच्या मुलीकडे राहते, तर तिच्या घरी गेली, ती अशी खूप 3-4 दिवस अस्वस्थ होती आणि ती तिच्या मुलीला बहीण म्हणून हाक मारते, बहिणीच्या नावाने कायम. आणि मग तिची मुलगी सारखी तिला सांगायची, अगं मी तुझी मुलगी आहे ना, बहीण कुठे, तू माझी मुलगी तर माझी एवढीशी आहे, असं तिला सांगायची. मग शेवटी मी तिला सांगितलं की अगं बहीण तर बहीण, ती शांत आहे ना तुझ्याबरोबर, खुश आहे ना, मग तू तिची बहीण आहेस, ठीक आहे. तर मग ते त्यांचं जुळलं. मग कधीतरी सडनली तिला आठवायचं की ही आपली मुलगी आहे, पण बऱ्याच वेळेला ती असं म्हणायची की ही कोण आहे, बहीण आहे माझी. तर एकदा असं झालं की 2-3 दिवस खूप अशी अस्वस्थ होती, चिडचिड करत होती खूप, सारखी मला माझ्या घरी जायचं आहे, मला माझ्या घरी जायचं आहे चालू होतं. तर तिची मुलगी मग शिकल्या ना, नंतर शिकतात फॅमिली, ते म्हणाले अगं हे तुझंच घर आहे. नाही म्हणाली, मी कुठे, मी गिरगावात राहते. अगं हे गिरगावाच आहे की, तुझंच घर आहे. म्हणाली मला थापा मारू नकोस, मला माझं घर ओळखता नाही का येणार, हे माझं घर नाहीये. तर मी तिला म्हटलं का आजी तुम्हाला असं वाटतं हे तुमचं घर नाही? माझ्या घरात समोर मारुती आहे. कुठे आहे? मी तिला सांगितलं सोपं आहे की, एक मारुतीचा फोटो समोर लाव. त्याच्यानंतर पुढचे 10 दिवस इथे चांगले गेले. मग ती रोज उठल्यावर त्याला नमस्कार करायची. मग तिला हे पटलं की हे आपलं घर आहे. पण त्यांची स्वतःची अशी एक रियालिटी असते आणि तिला आपण खोटं नाही ठरवू शकत, मग ते चिडतात. त्यामुळे जुनं का नवं याच्यापेक्षा सुद्धा नवीन तर गोष्टी बरेचदा त्यांच्या नाहीच लक्षात राहत, पण जुन्या सुद्धा असतात ना, त्याचा एक आपण म्हणतो की टाइम प्लेस याचा सेन्स जो असतो ना, की तो थोडा गोंधळ होतो त्यांचा. ह्या गोष्टी खूप प्रेडिक्टेबल असतात का? म्हणजे त्यांच्या ज्या ऍक्शन्स आहेत त्या दरवेळेला तुला माहिती असतं की हे असंच रिॲक्ट करणार आहे? अजिबात नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. म्हणजे आमचं असं होतं की एखाद दिवशी ती सांगते की तूच माझी मुलगी आहेस, मी माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार आहे. दुसऱ्या दिवशी तीच आजी असं म्हणते की तू कशाला माझ्या घरी आलीस, चालती हो. त्यामुळे मी जसं म्हटलंच असं की त्या क्षणी त्यांच्या डोक्यात काय चाललंय, त्या क्षणी ते कुठं आहेत रादर, त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. तिला ओळख पटली तर पटली, नाही पटली तर नाही पटली. आणि तिथे आपण त्यांना एक्सप्लेन नाही करू शकत काही. ते तुम्ही करायला गेलात तर ते अजून मग अग्रेसिव्ह होतात किंवा घाबरतात, बंद होतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात.
सो हे खूप महत्वाचं आहे की पेशंट्स ज्या रस्त्याने चालतायत त्याच रस्त्याने आपण चाललं पाहिजे. आपण त्यांना खेचून आपल्या रस्त्यावरती घ्यायला गेलो ना की मग खूप गोंधळ होतात. सो ह्याच्यातून बोलण्यातून एक असं जाणवतंय की ते फक्त माहिती विसरलेत, राईट? म्हणजे त्यांना जर आपण समजवलं आणि आपण म्हणतो ना की लॉजिकली मग त्या गोष्टीचा असा अर्थ काढणे किंवा लॉजिकली समजून घेणे घेऊ शकतात, फक्त माहिती समज नाही, असं आहे का? ते आता इट डिपेंड्स की तुमच्या मेंदूचा कुठला भाग जास्त अफेक्ट झालाय. बरेच वेळा असं होतं की आपला आता अगदी थोडक्यात सांगायचं तर हा पुढचा जो भाग आहे आपला, म्हणजे हा सगळ्यात वरचा जो भाग टोपीसारखा, त्याला आपण सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतो. तो आपला सगळ्यात प्रगत मेंदू आहे, जो फक्त माणसामध्ये आहे, जो बाकीच्यांमध्ये नाही. तर त्या सेरेब्रल कॉर्टेक्सचा जो पुढचा भाग आहे हा, त्याला आपण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतो किंवा फ्रंटल लोब. तर तो आपला विचार करणारा मेंदू आहे खरा, की आपण काहीही जेव्हा करतो त्यावेळेला त्याचं सगळी छाननी करायची, प्रोसेस करायचं, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं की बाबा आता ठीक आहे, हा कॉफीचा मग माझ्यासमोर आलाय, तर मी हे बघितलं की त्याच्यावरती आरपार असं लिहिलंय, तर ते किती महत्वाचं आहे, ते आत सेव्ह करणं आवश्यक आहे का नुसतं वाचून सोडून दिलं तर चालेल, किंवा हा मग आता त्याचा रंग महत्वाचा आहे का नाही आहे, किंवा गरम आहे का गार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं जे एक अनालिसिस असतो तो इथे होतो. तर अल्झायमर्स मध्ये स्पेसिफिकली हा भाग डॅमेज होतो, त्यामुळे मग खूप गोंधळ उठतो त्यांचा. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी असतात लॉजिकली, बऱ्याच त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण जर त्यांना लॉजिकली एक्सप्लेन करायला गेलो तर त्यांना बिकॉज दे हॅव देअर ओन सेट ऑफ लॉजिक, त्यांचं स्वतःचं लॉजिक आहे. म्हणजे त्याचं फाउंडेशनच इन केस समवॉट आपण लॉजिक पण कशावर सांगतो की ही बेसिक माहिती असेल, म्हणजे लॉजिक आपलं जनरल असतं की मी असं म्हणते की ह्याच्यामध्ये गरम कॉफी आहे त्यामुळे हा कप गरम झाला असेल, हे माझं लॉजिक आहे. तिच्या डोक्यामध्ये लहानपणी ती गार दूध प्यायची, तो कप असेल तर ती म्हणायला कुठे गरम आहे आणि ती हात लावणार. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आपल्याला म्हणजे ओव्हरऑलच काउन्सिलरच्या बाबतीत असं म्हणतात की यू हॅव टू पुट युअर सेल्फ इन द अदर पर्सन शूज, की तुम्ही त्याच्या बुटात पाय घाला की मग तुम्हाला कळेल तो कुठे चावतोय. ओके, या पेशंटच्या बाबतीत तर पूर्ण वेळ ते तसंच करावं लागतं आणि ते खूप थकवणार आहे. म्हणजे शिवप्रसाद म्हणलं की माहिती विसरतात, तर मला असं वाटतं की काळ पण विसरतात ते. मी म्हटलं ना टाइम अँड प्लेस. कारण की माझेच एक चुलत आजोबा होते, तर आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, तर ते दर 10 मिनिटांनी तुम्ही म्हणलात तसं आम्हाला विचारते की हे कोण आलेत, हे कोण आलेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांना फक्त त्यांचे आई वडील आणि त्यांचा भाऊ, त्यांची बहीण असं सगळं आठवत होतं. बरोबर, म्हणजे त्यांच्या तरुणपणातलं त्यांना आठवत होतं आणि त्यांना त्यांचा मुलगा सून समोर होते तरी पण ते त्यांना रेकॉग्नाइज करत नव्हते. तर मग अशा वेळी ते खूप असे अपसेट होते की आम्ही रोज यांना सांभाळतोय पण हे आमचं हेच. पण मी जे असं म्हटलं ना की फॅमिली काउन्सिलिंग खूप महत्वाचं आहे, कारण थँकलेस जॉब आहे. डिमेन्शिया पेशंटचं करणं हा थँकलेस जॉब आहे, कारण 90% ऑफ द टाइम्स हे तुम्हाला ओळखत नाही. बरेच वेळा त्यांची जी मनातली सगळी खदखद असते, जे काही फ्रस्ट्रेशन असतं ते फॅमिली मेंबर्सवरती काढले जातं. त्यामुळे आम्ही तर हा अनेकदा अनुभव घेतलाय ना की खूप चिडचिड करत असतात आधी, आम्ही गेल्यानंतर आमच्याशी अशा छान गप्पा मारतात आणि मग ते सांगते मुलगी किंवा मुलगा की आता तुम्ही गेलात ना की बघा कशी तुमच्यासमोर वेगळी वागते, आमच्यासमोर वेगळी वागते, आणि त्यांना तरी पण सगळं करावं लागतं. सो फॅमिलीसाठी हे खूप अवघड आहे. बरं, प्रेम तर असतं, आपल्या आई वडिलांवरती प्रेम असतं, म्हणजे नवरा बायको, आई वडील तर पुढची गोष्ट आहे. असं अनेक ठिकाणी घडतं की मुलं कुठेतरी लांब राहत असतात, नवरा बायको दोघंच असतात, त्यातल्या एकाला अल्झायमर्स होतो किंवा कुठला तरी डिमेन्शिया होतो. दुसरा जो पार्टनर असतो ना त्याची अवस्था, कारण त्यांचं स्वतःचं पण वय झाले ना, त्यांना स्वतःचे आजारपण असतात, स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात, सगळं घर सांभाळायचं असतं आणि प्लस याचं करायचं असतं, आणि त्यात ते कधीतरी मग बोलतात, वाटेल ते बोलतात कसंही. म्हणजे माझी एक पेशंट होती, तर तिच्याकडे आम्ही गेलो होतो असेसमेंटसाठी, तर तिचा नवऱ्या तिथे आजोबा ते बसले होते समोर, तर मला म्हणाली तो बघितलास माणूस रोज म्हणे इथे माझ्या घरात बसलेला असतो, शोभतं का असं परक्या बाईच्या घरात बसलो. ते आजोबा अक्षरशः रडायला लागले, म्हणाले की अगं माझी बायको आहे आणि ती मला परका पुरुष म्हणते, आता काय करू मी. म्हटलं काही नका करू, तुम्ही त्यांच्या डोळ्यासमोर राहू नका, पुढच्या 7-8 दिवसात हे जाणार आहे,
मग काहीतरी वेगळं होईल. म्हणजे म्हणजे ही म्हणजे जे रिॲक्ट करत असतात त्याच्या त्या क्षणापुरतं असतं ना. त्या क्षणी तिला जे वाटतं ते ती बोलली, आणि ते पण ते विसरणार आहे. पण तुम्ही जर तिला हे एक्सप्लेन करायला गेलात की अगं असं काय म्हणतेस, मी तुझा नवरा आहे ना, मी कुठे परका चिडू शकता, तर मग त्याचा ती विचार करत बसणार आणि मग गोंधळ उडतो. म्हणजे मी म्हटलं तसं की समोर आपल्या जर एखाद्या असा बॉक्स ठेवला आणि त्याच्यात सगळ्या गोष्टी अशा एकत्र करून ठेवल्यात आणि सांगितलं की मला ही एक्झॅक्ट गोष्ट काढून दे, तर आपला 2 क्षण कसा गोंधळ होतो. ह्या अवस्थेत ते कायम असतात. म्हणजे तू माहिती म्हणालास, माणसं म्हणालीस, स्थल काल म्हणालीस, म्हणजे टाइम अँड प्लेस, सगळ्याचा गोंधळ असा गुंता असतो डोक्यात. त्यामुळे मग ते चिडचिडे होतात. ऍक्च्युली प्रोसेस पण आता समजून घेताना समजा याच्यावर थोडा पण विचार केला की त्यांना कळत नाही की हा त्यांचा नवरा आहे, बरोबर. आणि त्या केसमध्ये आपण सांगितलं की समजा त्या व्यक्तीने सांगितलं मी तुझा नवरा आहे, पण त्यांना माहितीये का ही नवरा ही टर्म काय, असं पण होऊ शकतं. टर्म माहिती असते, ओके, कदाचित मोस्टली माहिती असतं. म्हणजे ह्या बेसिक, जसं मी म्हटलं तसं की त्यांना अजिबातच त्यांची लँग्वेज पूर्णपणे गेलेली असतं असा भाग नाही. त्यामुळे काही काही गोष्टी माहिती असतात. आता असं जर झालं की नवरा म्हटल्यानंतर जर प्रश्नचिन्ह आलं तर आपण तिथे थांबायचं, कारण नवरा म्हणजे काय हेच माहिती नाही. मग ती जर म्हणाली वडील आहेत तर आपण म्हणायचं बरं वडील आहे, ॲज लॉंग एज ती ऍक्सेप्ट करते त्यांना. म्हणजे इथे तिचं असं झालं की हा कोणतरी परका पुरुष आहे आणि मी इकडे एकटी राहते, माझा नवरा इथे नाहीये, कारण ते फिरतीची नोकरी करायचं. अच्छा, ते डोक्यात, ते तिच्या डोक्यात ना की माझा नवरा इथे नसतो आणि हा कोणतरी माणूस इथे येऊन राहिलाय, कसं करायचं, मी एकटी बाई कशी राहणार. तर मग शेवटी आम्ही ते आजोबांनी सांगितलं की ऍटलिस्ट काही काळापुरतं तुम्ही त्यांच्या नजरेसमोर नका. मग ते पुरलं. मग 4-5 दिवसांनी ती विसरली. या सगळ्यावरनं मला अजून एक प्रश्न पडतो की सगळ्या इमोशन्स, म्हणजे तू जसं म्हणालीस की अग्रेशन खूप पुढे येतं किंवा चिडचिड खूप व्हायला लागते, पण बाकी गोष्टींच्या इमोशनची ग्रॅव्हिटी कमी होते का त्यांच्या? इमोशन्सची ग्रॅव्हिटी खूप चांगला प्रश्न आहे. आणि ना हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की अल्झायमर्स तुमच्या सेरिब्रल कॉर्टेक्स वरती अफेक्ट करतो. म्हणजे आपला जो इंटेलिजंट ब्रेन आहे, विचारी मेंदू आहे, जिथून आपण विचार करतो, डिसिजन्स घेतो, हे सगळं. इमोशन्स हा टोटली वेगळा मुद्दा आहे ना, आणि त्या सगळ्या असतात. असं नाही की त्यांच्या भावना सगळ्या संपून जातात, ते खूप नंतर घडू शकतं. आणि ते पण का घडतं माहितीये, कारण ते ऍड्रेस नाही होत. त्यांना हे कळत नाही की आता ह्या क्षणी मला राग आलाय का, दुःख झालंय का, वाईट वाटलंय का, भीती वाटते, ते सांगू नाही शकत. ते जर तुम्हाला पिनपॉइंट करता आलं आणि ते ऍड्रेस करता आलं ना, तर बऱ्याच काळपर्यंत त्यांच्या इमोशन्स टिकून राहतात. पण बरेचदा असं होतं की लोकांना कळत नाही की आता हा अग्रेसिव्ह तर का झालाय बाबा. तर मी ते मगाशच्या त्या पेशंटचं तुला उदाहरण दिलं की ती आरशात बघून शिव्या द्यायची. तर तिचं झालं असं की आणि इथे केअर गिव्हर्सचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तिचा सख्खा मुलगा काय तिच्याबरोबर राहायचा नाही, तो यायचा पण नाही, दिवस महिने तो तिला भेटायचा नाही. ती फक्त त्याला ओळखत होती, बाकी सगळ्यांना विसरली होती. त्यामुळे तिने त्याचा ध्यास घेतल्यासारखा झाला होता. तो यायचा नाही, ती पूर्ण वेळ नर्सेस आणि आया आणि यांच्यासोबत असायची. मग तिची चिडचिड व्हायची. एक पॉइंट असा झाला की ती कुणाला समोर उभंच नाही राहू द्यायची. म्हणजे ऍक्च्युली ती मारायची, थुंकायची, म्हणजे ओरबाडायची, अशा सगळ्या गोष्टी. तर आंघोळीला स्पेशली ती एकदा आंघोळीला गेलेली असताना तिला ते कमोडवरती बसवायचे आणि आंघोळ घालायचे. तर तो जेट असतो ना, तर ती आंघोळ घालणारी तिची जी अटेंडंट होती ती अशी वाकून तिचे पाय धुवत होती. तिने तो जेट काढला आणि डोक्यात तिच्या मारला. अरे बापरे. सो हे जे एक्स्ट्रीम अग्रेशन आहे, तर मग आम्ही म्हटलं की हे असं का होतं तिचं. तर मग आम्हाला ना कधी कधी खूप डिटेक्टिव्ह सारखं काम करायला, इन्व्हेस्टिगेट करायला लागतं. तर नंतर आमच्या लक्षात आलं की तिची जी नर्स होती, ही अटेंडंट, तिची जी नर्स होती ती तिला सारखी अशी धमक्या द्यायची की बघा तू आंघोळीला गेलीस ना, मी सगळ्यांना बोलवी ना तुला तसं बघायला, तू नीट राहा, नाही तर पोलिसांना वगैरे मी बोलवीन, मग ते सगळे बघतील तुला. मग ती घाबरायची, मग ती चिडायची, कारण लाज आपण म्हणतो ना ती असते, इट्स अ फिलिंग. हे खूप बेसिक फिलिंग आहे जे शेवटपर्यंत असतं. मग ती कोणाला म्हणायची, कुणी ते मी आंघोळ करताना तुम्ही बघता काय, त्याच्यातनं तिची चिडचिड व्हायची. सो अशा जेव्हा गोष्टी घडतात आणि ते ती सांगू नाही शकायची ना, ते महत्वाचं आहे की ही मला असं सांगते की उद्या ती सगळ्या बाहेरच्या लोकांना बोलावणार आहे इथे मी आंघोळ करते.
तर म्हणजे ती काय बोलते ते लक्षात नाही, पण त्याचा जो इफेक्ट झालाय तो इफेक्ट एम्बॅरेसमेंट शिल्लक राहिली, परिणाम झाला, मग ती घाबरायची. कारण इमोशन्स ही एक वेगळ्या लेवलची मेमरी असतात आपल्या, आणि त्या खूप डीप रूटेड असतात, त्या विसरणं अवघड असतं. मग तिची चिडचिड व्हायची. तर हे जे तू म्हणालीस की वेगळे वेगळे इमोशन्स आहेत ते असतात. म्हणजे तिला मग नंतर आम्ही जेव्हा सेशन्स करायला सुरुवात केली, हळूहळू ती शांत झाली. मग सुरुवातीला ना ती आम्हाला समोर नाही उभं राहून द्यायची, पण तिला असं मागून पेट केलं किंवा असं मागून गळ्यात, मग ते तिला आवडायला लागलं. मग ती ते आम्हाला करू द्यायला लागली. मग हळूहळू हळू एक तरी तिची 10 मिनिटाची विंडो होती. 10 मिनिटं झाल्यानंतर ती चिडायची, वाटेल त्या शिव्या द्यायची, वाटेल त्या, म्हणजे आपण कधी ऐकल्याही नसतील अशा शिव्या ती द्यायची. कारण तिचा तो मॉरल कंपास आपण म्हणतो ना, की आपल्याला माहिती असतं की हे असं नाही बोलायचं, आपण असं बोलत नाही, ते गेलं तिचं. आणि समजून घेणं पण किती महत्वाचं, कारण एखादा असंही म्हणलं की शिव्या कशा लक्षात आहेत. अगदीच. तिचा मुलगा तेच सांगायचा की मला आता तिच्याकडे बघवत नाही, ही माझी आई नाही, आणि म्हणून तो तिला भेटायला जायचा नाही. आणि ती पूर्ण वेळ त्याचं नाव घेत असायची, पूर्ण वेळ. आम्ही त्याच्या मुलाला सांगून बघितलं की तू ये, पण तो काय आला नाही. मग अशा ठिकाणी त्यांच्या भावना समजून घेणं, हे मला तर असं वाटतं की त्यांचा जो बौद्धिक ऱ्हास होतो तो होतच असतो साईड बाय साईड, पण त्यांना इमोशनल सपोर्ट पण करता आला पाहिजे, किंवा त्यांची इन्सिक्युरिटी असते ती समजून घेता आली पाहिजे. आता एक ल्युई बॉडी डिमेन्शिया नावाचा प्रकार आहे डिमेन्शियाचाच, अल्झायमर्सपेक्षा थोडा वेगळा. तर त्याच्यामध्ये हॅल्युसिनेशन्स म्हणजे भास होता पेशंटना. तर मग माझी एक पेशंट होती, एक दिवस मी तिच्याकडे गेले तर मला फोन आला कोणाचा तरी, मी फोन काढला, त्याच्याबरोबर माझी घराची किल्ली काढली गेली. मी तिने ती बघितली आणि ती तेच घेऊन बसली. नंतर मला म्हणाली, क्यों तुम मेरी वॉर्डरोब की चाबी क्यों ली है तुमने? मग मी एकदा तिला म्हटलं मम्मी ये तो मेरी है. नहीं मुझे पता है, अच्छे घर की लग रही हो तो ऐसा क्यों कर रही हो? आणि मग तिचं नवऱ्यानंतर त्याला सांगितली की बघितलं, तिने आपल्या कपाटाची किल्ली घेतली आहे, चांगल्या घरातली मुलगी दिसते, असं चोरीमारी करणं तिला शोभतं का? आणि पुढे पूर्ण तासभर ती त्या लूपमध्ये होती. ती माझं काहीही ऐकायला तयार नाही. आधी तू चावी काढ. शेवटी मी ती काढली, तिच्याकडे दिली, तिने ती अशी लगेच इथे खोचली, नाही तर ही घेऊन जाईल. आणि नंतर तिचं लक्ष नसताना आम्ही ती चावी काढ. पण तिथे जर मी तिला हे एक्सप्लेन करत राहिले असते की अगं नाही, ही तर माझी चावी आहे, तुझी कशी असते, तर मग तुम्ही मग पुढेच नाही जाऊ शकत. म्हणजे आम्हाला त्यांचे फॅमिली मेंबर्स असं विचारतात की आम्ही त्यांच्याशी 2 मिनिटं बोलू शकत नाही, तुम्ही 1-1 तास त्यांच्याशी काय बोलता बाबा, कसं बोलता माहिती नाही. पण ते आम्ही नाही बोलत, आम्ही फक्त रिस्पॉन्ड करतो की ते कुठे आहेत, ते इथे आहेत, तर मग आपण इथे राहायचं. त्यांची इच्छा असेल की तुम्ही इथे राहता, आपण इथे राहायचं. पण ते थोडं समजून घेणं हा थोडा ट्रेनिंगचा भाग आहे, थोडा अनुभवाचा भाग आहे. तर तुम्ही एक टाईप सांगितला आता, आणि पुन्हा आपलं जे मधल्या काळात डिस्कशन झालं त्याच्यात टाईप एक्सप्लेन करणं अवघड आहे, किंवा ते सामान्य लोकांना समजणंही अवघड आहे, कारण तो डिफरन्शिएट करणं अवघड आहे असं हे होतं. सो तुम्ही मेन टाईप आणि मग हे टाईप डिफरन्शिएट करणं कसं अवघड आहे, किंवा ते सांगू शकता का? एक कसं माहिती की मी जसं म्हटलं की काही अशी लक्षणं आहेत की जी कॉमन असतात, म्हणून त्याला आपण डिमेन्शिया म्हणतो. की सगळ्यात पहिला मी सांगितलं विसरभोळेपणा, म्हणजे विसरभोळेपणा नव्हे, पण मेमरी लॉस तो मोस्टली सगळ्यामध्ये असतो. दुसरं असतं गोंधळ. हे गोंधळ म्हणजे कसं ना की मला आपण कपडे घालतो तेव्हा आपल्याला माहिती असतं मागची बाजू कुठली, पुढची कुठली, किंवा उलट सुलट माहिती असतं, किंवा बटणं लावताना आपल्याला बघावं लागत नाही, आपण ती लावू शकतो. केस विंचरायचे असतात तर आरशात बघून केस विंचरायचे, तर कंगवा कुठे जातोय ते आपल्याला कळत असतं. तर ह्या अगदी छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये गोंधळ होतो. कधी कधी घर आपलं कुठे लक्षात नाही राहत. हे ना स्पेसिफिकली अल्झायमर्सची लक्षणं आहेत. मी बाकीची सांगेन ती थोडीशी वेगळी असतात, की ते घरातनं बाहेर पडतात आणि मग परत याचा रस्ता लक्षात नाही राहत, किंवा मग ते स्वतःच्या घरासमोर उभे राहतात पण त्यांना हे कळत नाही की हे माझं घर आहे. म्हणजे इतके कधी कधी गोंधळ होतात ह्या सगळ्यामध्ये. माझे एक पेशंट होते आणि ते एकटे राहायचं. त्यांची मुलगी होती, ती लग्न करून गेली होती, आणि त्यांनी ठामपणे सांगितलं होतं की कोणी नाही, मी माझं राहणार, मला काही झालेलं नाही आहे. पण त्यांना होतं अल्झायमर्स. त्यामुळे मग ती काय करायची ना की तिने डबल लॉक करून घेतलं होतं, कारण कुलूपचा काही फायदा व्हायचा नाही. तर ते थोडं कॉम्प्लिकेटेड लॉक होतं, ते ती लावायची बाहेरनं, की मग ते असे, कारण एकदा ते गेले कुठेतरी, हरवले, असं झालं होतं. तर ते इंजिनियर होते, तर त्यांनी ते लॉक उघडायचा प्रयत्न केला, त्यांना जमलं नाही. त्याने घरातनं स्क्रूड्रायव्हर घेतला, सगळे हत्यारं घेतली आणि हे करून ते लॉक काढलं.
आणि ते बाहेर पडले. मग ते बाहेर गेले, कुठेतरी फेरी मारायला गेले, सुदैवाने ते परत आले, त्यांच्या मजल्यावर आले, पण मग त्यांना आपलं घर कुठलं ते कळत. आणि इतके आपण असं म्हणतो ना त्यांना कळत नाही, ते स्क्रूड्रायव्हर खिशात ठेवून गेले होते बरोबर. आणि मग त्यांना माहित नाही कुठलं घर आपलं. मग ते शेजाऱ्यांच्या घराचं बाहेरचं लॉक स्क्रूड्रायव्हरनी काढायला, सुदैवाने त्यांनी खडखड आवाज येतोय म्हणून त्यांनी दार उघडलं. ते म्हणाले आजोबा काय करताय? नाही म्हणे, हे बंद करून जातात ना कुलप, ते मला उघडायला मग ती काढावी लागतात. ते म्हणाले हे तुमचं घर नाही, तुमचं घर तिकडे आहे. त्यामुळे इतके गोंधळ, हे अगदी अल्झायमर्सचं लक्षण आहे की आपलं घर कुठे आहे, आपण कुठल्या रस्त्यावर आहोत, हे त्यांना गोंधळ उडतात. म्हणजे दिशांचा सेन्स जातो, सेन्स ऑफ डिरेक्शन, टाइम स्पेस जे आपण म्हटलं ते याच्यामध्ये आहे. तर अल्झायमर्समध्ये हे खूप कॉमन आहे गोंधळ. आपण एका वेळी 4-5 इन्स्ट्रक्शन्स दिली तर त्यांना ती कळत नाही. म्हणजे मी जर असं सांगितलं की हा चहा पी, मग आतमध्ये कप नेऊन ठेव, चूळ भर आणि मग अंघोळीला जा, की मग तो चहा पी, मग ते कुठलं तरी पुढचं आठवतं ना, शेवटचं वाक्य लक्षात राहतं. मग चहा तसाच राहतो, ते उठतात आणि आंघोळीला जातात. म्हणतात की अरे चहा राहिला ना, कुठे कुठे काय असं. तर त्यांना इन्स्ट्रक्शन्स देताना खूप अशी तोडून एक एक द्यावी लागतात. तर हे अल्झायमर्समध्ये खूप होतं, गोंधळ उडतो की आपण कुठे काय करतोय, काय समोरचा माणूस बोलतोय, काहीही कळत नाही. मी जे मगाशी म्हटलं लुई बॉडी नावाचा आहे, तो डिमेन्शिया आहे. तर त्याच्यामध्ये जास्त करून भास होतात, हॅल्युसिनेशन्स आपण म्हणतो. तर आमची एक पेशंट होती, तर ती अशी म्हणायची वो देखो बच्चे उधर खेल रहे हैं, अभी उनके माँ को समझना चाहिए ना, मेरे घर पे कब से बैठे हैं, उसकी माँ को बोलो लेके जाओ. तर हे तिचं खूप वेळा व्हायचं. मग आम्हाला तिथे जर आपण तिला सांगितलं की कोण आहे ते, कोण नाही, तर मग ती चिडायची, कारण तिला दिसायचं, ऍक्च्युअल दिसायचं. मग आम्ही तिला सांगायचे बरं मी ना फोन करते आईला आणि सांगते की तुझ्या दोन्ही मुलांना घेऊन जा. मला एकदम 2-3 आहे म्हटलं, बरं 3 मुलांना घेऊन जा. आणि मग तिच्यासमोर खोटा मी फोन केला आणि मग मी सांगितलं की आप लेके जाओ ना, उनके घर पे क्यों रखा है. आणि मग मी फोन ठेवला. मग मी तिला म्हटलं की आपण एक काम करू, तुम्हीच त्या मुलांना दारापर्यंत आणून सोडा, मग ती जातील, कारण कुठे मुलं आहेत मला कुठे माहिती. तर मग ती म्हणाली हा ये ठीक आहे. मग ती तिथपर्यंत गेली. मग तिने असा हात धरून एकेका मुलाला दरवाजापाशी आणून सोडलं आणि मग मला म्हणाली आप उधर ही खडे रहो, उनकी मम्मी आने तक छोटे बच्चे है. आणि मग मी तिथे 2 मिनिटं उभी राहिले. मग बाहेरून आलेल्या एका काल्पनिक बाईला मी ओरडले की असं कसं तुम्ही मुलांना इकडे ठेवलं, हा आता त्यांना घेऊन जा असं सांगितलं. आधी दार उघडलं, बंद केलं. तिला म्हटलं मम्मी अच्छा हुआ गए. हे असं आपल्याला करायला एवढं एक्झॉस्टिंग आहे, मला ऐकतानाच एवढं एक्झॉस्टिंग वाटतंय. पण हे जर मी तिला असं सांगितलं की या तो कोणी नाही, मग तिचे म्हणजे आता तू जर मला असं म्हणालीस की इकडे कॉफीचं मग आहे आणि मी तुला म्हटलं चल कुठे आहे मग, तू इरिटेट होशील की नाही, कारण तुला दिसतोय तसं त्यांना दिसतं, मग ते म्हणते असं कसं म्हणते, नाही ती काय समोर उड्या मारतीये, सोफ्यावरनं खाली उड्या मारतीये. तर हा ल्युई बॉडी डिमेन्शिया तो खूप अवघड आहे डिटेक्ट करणं. बरेच वेळा असं होतं की लोकांना असं वाटतं की काहीतरी सायकॅट्रिक प्रॉब्लेम आहे, मग त्याच्यावरची औषधं दिली जातात, मग ते खूप पुढे कॉम्प्लिकेट होत जातं. त्याच्यामध्ये अजून एक ल्युई बॉडी डिमेन्शियामध्ये होतं म्हणजे आता मला खुर्चीत बसायचं आहे तर मी अशीच बसू शकते, मला बघावं लागत नाही, तर त्यांचा तो अंदाज जातो. मग ते बसायला जातात तर ह्या बाजूला बसतात, मग पडतात. तर हे पडणं खूप कॉमन आहे लुई बॉडी. किंवा आपण जेव्हा चालतो त्यावेळेला आपलं शरीर एका रेषेत चालतं, बरोबर. आपलं असं होत नाही की माझे पाय पुढे आहेत आणि बाकीचं मागे. तर त्यांचं कसं होतं की त्यांच्या शरीराचा वरचा जो भाग असतो तो जास्त जोरात पुढे जातो, पाय मागे राहतात. मग त्याला स्नोबॉलिंग म्हणतो आम्ही, की ते असे चालतात, मग ते पडतात. तर फॉलचं प्रमाण लुई बॉडी डिमेन्शियामध्ये खूप जास्त आहे आणि हे सांगावं लागतं घरच्यांना. त्यांना फक्त एवढंच कळलं की ते पडतात, कधी पडतात, काय झालं तर ते पडतील, हे त्यांना कळत नाही. डॉक्टर्सकडे खरंच एवढा वेळ नाही एक्सप्लेन करायला सगळं. मग ते त्यांना सांगावं लागते की बघ त्यांना खुर्चीवर बसवाल ना तेव्हा दोन्ही बाजूनी पकडा आणि मग बसवा, म्हणजे मग ती पडणार नाही. किंवा चालताना लक्ष ठेवा की तू खूप पुढे झुकत नाही ना, कारण मग ते तोल जातो आणि ती पडते. वॅस्क्युलर डिमेन्शिया आहे ज्याच्यामध्ये कुठले तरी आपल्या मेंदूला ब्लड सप्लाय करणाऱ्या ज्या ब्लड वेसल्स असतात, आयदर त्याच्यामध्ये ब्लॉकेज होतं किंवा काय क्लॉट्स होतात, तो थोडा लोकलाइज असतो आणि त्याची कधीतरी सिव्हिरिटी एवढी जास्त नसते. पण हे खूप जनरलाइज स्टेटमेंट आहे, ह्याला अर्थ काहीही नाही.
त्याच्यानंतर एक फ्रंटो टेम्पोरल डिमेन्शिया आहे. फ्रंटल म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तो टेम्पोरल म्हणजे इथे आपल्या कानाच्या मागे या भागामुळे आपल्याला भाषा कळते. तर हा आजार झाला तर ते भाषा विसरतात, शब्द विसरतात. म्हणजे मग मला चहा हवाय तर मी हे ठेवलं समोर, मी सांगितलं पी, पी म्हणजे काय कळत नाही, तो शब्द गेला मेमरीत. किंवा पाणी हवं असेल तर ते असे दाखवतात, ते आहे ना, ते असं होत आणि ते असं हवंय मला, पण पाणी हा शब्द आठवत नाही. तर फ्रंटो टेम्पोरल पण खूप बेकार आहे, कारण तुमची भाषा बोलण्याची कपॅसिटी एक्सप्रेसच करतायत की मग ऑटोमॅटिकली तुमची रिझनिंग ॲबिलिटी. अल्झायमर्स पेशंट्सना पण पुढे जाऊन हे होतंच इव्हेंच्युअली. तर तो एक आजार आहे. पार्किन्सन्स आपण म्हणतो. पार्किन्सन्स पण एक प्रकारचा डिमेन्शियाच आहे, फक्त त्याच्यामध्ये जास्त सेरिब्रल म्हणजे बौद्धिक पेक्षा फिजिकल जास्त. तर हे सगळे डिमेन्शियाचे प्रकार. जसं की म्हणजे तू एक्सप्लेन कर, फिजिकल म्हणजे काय होतं नेमकं? म्हणजे ट्रेमर्स येतात, कंपवात म्हणतो ना आपण मराठीमध्ये, किंवा त्यांच्याशी अशी मान हलते किंवा ट्रेमर्स येतात, किंवा कधीतरी ट्रेमर्स अजिबात नसतात पण खूप आखडतात स्नायू. तर तो पण एक प्रकारचा डिमेन्शियाच आहे, फक्त तो फिजिकल सिम्पटम्स आहेत. पण अनेकदा असं होतं की एखाद्या पेशंटला आधी पार्किन्सन्स होतो, मग इव्हेंच्युअली पुढे जाऊन त्यांना अल्झायमर्स होतो, किंवा आधी अल्झायमर्स झालेल्या तर बहुतेक पेशंट्सना जर ते खूप काळ जगले, म्हणजे जर 90च्या पुढे 95-96 पर्यंत जगले, तर अनेक असे असतात की ज्यांना पुढे पार्किन्सन्स डिटेक्ट होतो. म्हणजे मेंदू बेसिकली विसरतो की हाच टेबल ठेवायचा नाही, तो विसरत नाही. पार्किन्सन्स मध्ये विस्मरण नसतं. पार्किन्सन्स मध्ये तुमच्या ज्या फ्रंटल ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित असतात, पण कंट्रोल जातात. डोपामिन नावाचं एक आपल्या मेंदू मधलं न्यूरो ट्रान्समिटर आहे, त्याचं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे मग आपल्या ज्या मुवमेंट्स असतात त्याचा स्मूथनेस जातो, की मग तो हात ते असं हलत राहतो. मग ते पकडायला गेले की ते असं. पु ल देशपांड्यांना पार्किन्सन झाला होता. किंवा मग मान बघ, काही लोकांची पूर्ण वेळ अशी मान हलत असते, तर तो एक प्रकारचा पार्किन्सन्स आहे. दुसरा आहे की ज्याच्यामध्ये अखडतात नाही, म्हणजे कंपवात नसतो पण खूप अखडतात, मग त्यांच्या हालचाली मग दुखतं खूप. तर त्याची औषधं वेगळी आहेत, म्हणजे बाकीचे जे डिमेन्शिया आहेत त्याच्यापेक्षा ह्याची औषधं थोडीशी वेगळी आहेत, पण तो पण एक प्रकारचा डिमेन्शियाच आहे. डिमेन्शियामुळे आयुर्मान कमी होतं का? इनफॅक्ट तुमचं आयुर्मान जास्त असतं तर डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. म्हणजे जसं मी म्हटलं की 80 नंतर 6तल्या एकाला आहे. बरेचदा तो उशिरा होतो. थँकफुली अजूनही तरुण वयात होणाराचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे, पण आपण त्या दिशेने चाललोय खूप वेगाने, कारण लाईफस्टाईल आणि पूर्वीच्या आयुष्यातले अनुभव याचा होतो परिणाम. म्हणजे आता हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं की नाही, मी त्याच्यावर अथॉरिटेटिव्हली नाही बोलू शकत, पण आम्ही जे पेशंट्स बघितलेत त्यातले बरेचसे पेशंट्स असे आहेत की ज्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे. म्हणजे माझे एक पेशंट होते की जे आजोबा होते आणि फाळणीच्या वेळेला ते पाकिस्तानातून इथे आले, तेव्हा ते काहीतरी 16-17 वर्षाचे होते, 18 वर्षाचे होते समजा, आणि ते त्या ट्रेननी आले लाहोरहून दिल्लीला, आणि ते 5 दिवस त्या ट्रेनमध्ये होते. 5 दिवस लागले त्या ट्रेनला यायला, आणि तो पूर्ण प्रवास त्यांनी बर्थच्या खाली बसून केला. आणि त्यांनी ऍक्च्युली आजूबाजूला लोकांना जे मारलं, मॅसेकर झालं ते बघितलं. तर तेव्हा नाही त्यांना, पण मग म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी इट्स अ ब्लेसिंग इन डिस्गाईज, की शेवटी ते मग विसरून गेले की आपल्या बरोबर हे घडलं होतं. पण सुरुवातीचे अनेक वर्ष त्यांना हे सगळे लक्षात होतं. ते खूप सहजपणे सांगताना म्हणजे मेंदूनी कुठेतरी असं म्हणतो ना की बंद करून घेतलं. तो ट्रॉमा इतका सिव्हिअर होता. किंवा दुसरी माझी पेशंट होती की तिचा डिवोर्स झाला खूप लवकर, मग ती 2 मुलांना घेऊन परत ती कुठेतरी आउट ऑफ इंडिया राहायची. मग 2 लहान मुलं होती, त्यांना घेऊन आली. मग त्या 2 मुलांना तिने मोठं केलं एकटीच्या जीवावर. मग तिचा नवरा म्हातारपणी आला तिच्याकडे, त्याला कॅन्सर झाला होता, तिने त्याला पण सांभाळलं. त्याचं सगळं शेवटी तिने केलं, मुलांचं सगळं केलं. मग तो मुलगा वेगळा राहायला लागला, सुनेशी भांडणं झाली, आणि ह्या सगळ्यामध्ये तो एक वेळ असा येतो की मला असं वाटतं की तुमचा मेंदू गिव्हअप करतो की आता नाही. म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की इन डिस्गाईज हे डिफेन्स मेकॅनिझम असेल मेंदूचं, की मला आता काही नकोच बास, असं मला कधीतरी वाटतं. कारण बरेच आमचे पेशंट्स असे आहेत. अजून एक माझी पेशंट होती, त्यांचे मिस्टर खूप मोठ्या पोस्टवर होते इंटेलिजन्समध्ये. तर मग ते
आयुष्यभर त्यांनी ते स्ट्रेस खाली काढलं ते शेवटी मग ते कुठेतरी बाहेर येतं. आणि मला वाटतं की हे जसं तू आपला कॉल झाला होता तेव्हा म्हणालीस की पेशंट जेवढं भोगत नाही तेवढे त्याच्या आजूबाजूचं भोगतात. सो लाईक पेशंट्सना कदाचित त्याची ग्रॅव्हिटी कळतच नसेल की आपण असं वागतोय ज्याचे परिणाम असे होत आहेत, किंवा त्याची त्यांना चिंताही नाहीये कदाचित. जसं मी म्हटलं की त्यांचं स्वतःचं जग आहे, त्याच्यातले त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, ते खरे आहेत खोटे आहेत हे ठीक आहे, पण ऍटलिस्ट सगळ्यांना माहिती आहे की ते पेशंट आहेत. त्यामुळे आपल्याकडे म्हणावा तसा अवेअरनेस अजूनही नाही आहे, पण तरी पण ठीक आहे. आपण सांगितलं की बाबा ह्याला अल्झायमर्स झालंय, तर ऍटलिस्ट लोकांना थोडी तरी एक सिम्पथी असते. पण फॅमिलीची अवस्था खूप म्हणजे नातेसंबंध खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एकतर अशी स्टेज आहे की उतरतं वय आहे, म्हणजे जेव्हा काही लोकांना म्हणजे वाटत असते की आता आई वडील आहेत आणि त्यावेळीच आई वडील तुम्हाला ओळखत नाही. आणि कसं असतं माहितीये की तुम्हाला त्यांचं पालक व्हावं लागतं. म्हणजे एक स्टेज अशी येते की जेव्हा त्यांचं सगळंच करायला लागतं, काहीच नाही करू शकत, डायपर लावून पूर्ण वेळ ते जेवू शकत, गिळणं विसरतात. की आपल्याला ना फार सहज आपण करतो ना गोष्टी सगळ्या, की आता मी पाणी पिते घटाघट आपण पाणी पितो, म्हणजे आपण असं अझ्युम करून की इन्स्टिंक्ट आहे की हा ते होणारच आहे. ते आपला मेंदू तेव्हा काय काय करत असतो ह्याची आपल्याला कल्पना पण नाही, पण ते विसरतात. मग गिळायचं कसं लक्षात नाही राहत, मग ते खाल्लं तर तोंडातच कितीतरी वेळ तो घास फिरत राहतो. मग त्यांना प्रत्येक वेळी सांगायचं असतं की आता गिळ, असं कर, मग ते बघतात, मग ते खातात. तर अशी जेव्हा अवस्था होते, आणि माझी आई म्हणजे ते जे मी तुला सांगितलं आजोबा खूप हुशार माणूस, खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर म्हणजे कंपनीचे CEO वगैरे असं काम केलंय. त्याची मुलगी मला म्हणायची की हे माझे वडीलच नव्हे, मी त्यांना जसं बघितलंय आणि आज त्यांची जी अवस्था आहे, म्हणजे मला इतका त्रास होतो की हे माझे वडील आहेत का, असं कसं काय त्यांच्याबद्दल होऊ शकतं. तर ते एक असतं. दुसरं थोडं गिल्ट असतं की आपण काही करू शकत नाही, हे आता असंच चालू राहणार, हे एक गिल्ट. परावलंबी झालोय असं पण कधी कधी असतं, म्हणजे सुरुवातीच्या काळात असतं, ते कळत असेल तेव्हा त्यांना हे कळतं ना की आपलं काहीतरी नसलंय आणि आपल्याला सगळ्यांना आपल्यासाठी करायला लागतंय. आयदर त्यांना गिल्ट येतं, नाही तर मग ते खूप चिडतात आणि म्हणतात मला कोणाची गरज नाही, मी माझं मॅनेज करेन. मग ते तू डिनायल जे मगाशी म्हणालीस ना, तर काही पेशंट्स असे असतात की जे डिनायल मध्ये जातात की मला काही झालेलं नाही, उगाच तर मी म्हातारी झाले ना, तर होतच, सगळ्यांनाच होतं, सगळेच विसरतात, मला कशाला बोलता, असं होतं. किंवा मग त्यांना कळत नाही ते. पण फॅमिलीला हे गिल्ट असतं की म्हणजे डॉक्टर असं सांगतात की हे तर काय बरं होणार नाही, असंच चालू राहणार, बरं नाही होत, हा आजार बरा होत नाही. म्हणजे याच्यावर औषधं आहेत, ती औषधं फक्त तो काही प्रमाणावरती आपण तो कंट्रोल करू शकतो. काही काळ फास्ट डिजनरेट होतो, त्याचा स्पीड कमी, त्याचा जो डिजनरेशनचा स्पीड आहे तो कमी काही प्रमाणात, ते पण तुम्ही करू शकता, पण बरा तर होतच नाही. आणि जे असं मी म्हटलं असं की डिजनरेटिव्ह आजार, त्यामुळे तो हळूहळू तो काही जणांचा स्पीड खूप जास्त असतो, काहींचा कमी असतो, एवढाच फरक आहे. पण इव्हेंच्युअली जातात. अनेक पेशंट्स असे आहेत की म्हणजे इथे कुठेतरी आम्ही जी थेरपी देतो त्याचं काय, कारण औषधं खूप लिमिटेड आहेत, पण आपला मेंदू आहे ना, आपल्या मेंदूकडे अशी क्षमता आहे की त्याच्याकडे जे काय आहे त्याचा जर आपण त्याला वापर करायला शिकवलं तर तो करू शकतो. याला आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो. आपला मेंदू खूप लवचिक आहे आणि आपले जे न्यूरॉन्स आहेत ते, म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर जे ब्लाइंड असतात, अंध लोक असतात, त्यांचे बाकीचे सगळे सेन्सेस खूप शार्प असतात. तर मेंदू ते हे कॉम्पेन्सेट करतो की आता मला दिसत नाही ना, तर मग माझे कान बाकीच्यांपेक्षा शार्प असते, किंवा त्यांना वास खूप जास्त चांगला येतो, किंवा अगदी खालची व्हायब्रेशन्स पण त्यांना जाणवतात. तर ही मेंदूकडे कपॅसिटी असते. तर ते जेव्हा खूप लहानपणापासून होतं तेव्हा तो मेंदू स्वतः डेव्हलप करतो. ह्या आजाराचं असं आहे की तो पुढे जाऊन होतो, त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागतात. तर आम्ही जी थेरपी देतो त्याच्यामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो की बाबा हा हायवे आहे, तर आपण सगळे हायवेवरनं जातोय, पण त्या पेशंटच्या हायवेवरती काहीतरी दरड कोसळली आणि तो बंद झालाय, पण एक डिटोर आहे, बाजूचा सर्व्हिस रोड आहे ज्याच्यावरून पण तुम्ही जाऊन तिथे पोहोचू शकता. तर मग आम्ही त्यांना त्या सर्व्हिस रोडवरनं चालायला मदत करतो. तुम्ही आता म्हटलं आम्ही कोण आहे, सो आपण इंट्रोडक्शन नाही सांगितलं, सो आम्ही म्हणजे कोण ते आमच्या एकदा प्रेक्षकांना सांगा. ऍक्च्युली ना आम्ही तेव्हा
म्हणजे माझं नाव स्मिता, माझी अजून एक मैत्रीण आहे, खरं तर कलिग नाही म्हणणार, अदर 2 मैत्रिणी आहेत माझ्या. एक आहे मंजिरी वेदक आणि स्वप्नाली पालकर. तर आम्ही एकत्र नोवार्टिसमध्ये तेव्हा जॉब करत होतो. आणि तेव्हा खरं तर पहिल्यांदा अल्झायमर्सच्या बाबतीत आम्हाला एवढी जास्त माहिती, म्हणजे मी शिकले होते कॉलेजमध्ये, पण म्हणजे जेव्हा मी ग्रॅज्युएशन केलं सायकोलॉजी, पण तेव्हा आम्हाला एवढं काही खरंच नव्हतं शिकवलेलं. आपल्याकडे मुळामध्ये जेरियाट्रिक म्हणजे म्हाताऱ्या माणसांच्या मानसशास्त्र हा विषय सुद्धा धरतात की नाही मला माहिती नाही. त्यामुळे तेव्हा आम्हाला तेवढं काही शिकवलं नव्हतं. तर तेव्हा आम्ही मग त्याचे पेशंट्सना भेटायला लागलो. तर तेव्हा आम्हाला कळलं की हे इतकं भयंकर आहे. आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण आता ह्याच्यातच काम करायचं. आणि मग नोकरी सोडून दिली. लोक म्हणतात वेडेपणा होता तो, नोवार्टिस सारखी कंपनी आणि तुम्ही काय. पण असं वाटलं की कोणीतरी तर करायला पाहिजे, म्हणजे पेशंटसाठी आणि फॅमिलीसाठी पण. तर मग मी, मंजिरी वेदक, स्वप्नाली पालकर अशा आम्ही 3 जणी मुंबईमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, कारण मुंबईचा आवाका एवढा मोठा आहे, त्यामुळे मग. आणि आम्ही मोस्टली आमच्या होम केअर आहे, म्हणजे आम्ही घरी जातो पेशंट्स. की ते पण कसं असतं की क्लिनिकमध्ये पेशंटला बोलावलं तर पेशंट वेगळे वागतात, त्यांच्या स्वतःच्या घरात ते वेगळे वागतात, तो कम्फर्ट झोन वरती पण. आणि दुसरं म्हणजे त्यांचं वय असं असतं ना की ते एकटे तर नाहीच येऊ शकत. आणि मग लोकांना कुठे वेळ आहे एवढा की त्यांना रोज घेऊन यायचं, ऍक्टिव्हिटीज करून परत घेऊन जायचं. त्यामुळे मग आम्ही 3 मिळून हे आता 12 वर्ष झाली. एक तर इंट्रोडक्शन हा आपला फॉर्मॅट नाहीये, पण तरी सुद्धा मला जाणून घ्यायचं नक्की आता इतकं डिस्कशन झाल्यानंतर की तू पेशंटच्या घरी जाऊन नेमकं काय करतेस, किंवा तुम्ही 3 मिळून काय करता. म्हणजे वरवर बघायला गेलं ना तर आम्ही पेशंटशी गप्पा मारतो, ल्युडो खेळतो, सापशिडी खेळतो, पत्ते खेळतो. हा, तर लोक म्हणतात हे तुम्ही कशाला करायला पाहिजे, हे आम्ही पण करू शकतो, जे स्वाभाविक आहे ना असं वाटणं. किंवा बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की तुम्ही करता काय. त्यांच्याबरोबर आम्ही TV बघतो, पेपर वाचतो, मग कुठल्या तरी उगाच पॉलिटिक्सवरच्या चर्चा करतो. दॅट्स ऑल. आम्ही हे एवढंच करतो. पण ते करण्याच्या मागची एकतर हेतू महत्वाचे आहेत आणि दुसरं काय करतो हे महत्वाचं. म्हणजे सगळ्याच पेशंट्सकडे जाऊन जर मी पेपर वाचायला लागले प्रत्येक वेळी तर ते चालणार नाही. किंवा सगळ्याच पेशंटकडे मी ल्युडो घेऊन गेले आणि सांगितलं आपण खेळूया, तर अनेक पेशंट असे आहेत ते मला विचारतात तू मी काही लहान बाळ आहे काय, ल्युडो कसली खेळतेस तू माझ्याशी. हां, किंवा काही पेशंट मग इरिटेटेड झालेले असतात, त्यांना काहीच नसतं करायचं, मग तरी पण तुम्ही त्यांना नाही आता आपण आलो ऍक्टिव्हिटी करायच्या म्हणून केलं तर ते करणार नाही. त्यामुळे तू जे विचारलंस की आम्ही काय करतो, आधी मी तुला सांगते आम्ही काय नाही करत. पहिली गोष्ट म्हणजे जे करायची पेशंटची तयारी नाहीये ते आम्ही करत नाही. दुसरी गोष्ट, कुठलीही ऍक्टिव्हिटी असेल ती 15 मिनिटापेक्षा जास्त करत नाही. 15 मिनिटं माझ्या मते हायेस्ट थ्रेशोल्ड आहे. त्याच्यानंतर त्यांचा फोकस जातो, ते कंटाळतात, दमतात. हां, तिसरी गोष्ट म्हणजे जर ते खूप थकलेले असतील फिजिकली तर आम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी करत नाही. चौथी गोष्ट, त्यांच्या फॅमिली आजूबाजूला असेल तर आम्हाला आमचं सगळ्या ऍक्टिव्हिटीज बदलायला लागतात. म्हणजे एरवी ते विचारलं ना, म्हणजे आम्ही मेमरी रिकॉल घेतो. हां, पण तो आता असं जर मी म्हटलं की हां आता आपण बघूया, हां तुम्हाला किती आठवत आहे सांगा बघू तुमचं नाव काय, मग ते म्हणतील की काय खुळी आहे काय विचारते तुम्हाला. तर मग बोलण्याच्या ओघात की मग हा तुमचा मोठा मुलगा, मग काय हो नाव त्याचं मी विसरले, मग ते सांगतात. पण जर घरातलं कोणी बसलेलं असेल तर मग ते म्हणतात काय गे त्याचं नाव हिला जरा सांग. हां, त्यामुळे पेशंट वेळ, काही पेशंट असे असतात की सकाळी एकदम फ्रेश असतात, संध्याकाळ झाली की ते डोळे पण उघडत नाही. काही लोकांचं उलटं असतं. हां, तर हे सगळं बघून आणि त्यांचा मूड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते बघून मग आम्हाला ठरवायला लागतं की ॲक्टिव्हिटीज काय करायच्या. पण त्या करण्याआधी आम्हाला रॅपो बिल्डअप करायला लागतं. त्यांचा विश्वास संपादन करणं हे सगळ्यात कठीण आहे आणि ते दरवेळेला आम्हाला पण जमतच असं नाही. अनेकदा पेशंट सरळ सांगतात की तिला बोलवू नकोस, ती कशाला येते इकडे येऊन, मला काही तिच्याशी बोलायचं नाही. आणि ते असं सगळ्यांना सांगतात, ते मुलीला पण सांगतात तू नको येऊस, मला कोणाशी काही बोलायचं नाही, मला काही करायचं नाही. हे टिपिकली जे सुरुवातीचे काळ असतो ना, जेव्हा त्यांना थोडं थोडं आठवत असतं, थोडं थोडं विसरत असतात, तेव्हा ते कोशात जातात. खूप वाईट एक्सपिरियन्स पण आलेत का? म्हणजे मगाशी फॉर एक्झाम्पल तर तुम्ही चावीचा सांगितला की तुम्हाला कोणीतरी चोरीचाच आरोप करताय समोर आणि असं झालं की घरचे मे बी ऍग्री झालंय, लाईक
तसं होत नाही, कारण जसं मी म्हटलं ना की आमच्या थेरपीचा एक महत्वाचा भाग असा आहे की आम्ही घरातल्या लोकांना विश्वासात घेतो आणि त्यांना सांगतो की हे असं का होतं आणि मग ते त्यांना कळतं. बरं, जे आरोप ते आमच्यावर करतात ते घरातल्यांवरती पण करतात. माझी एक पेशंट होती, तिने तिचे रुमाल, हात रुमाल इकडून तिकडून सगळे गोळा करून एका गाठोड्यात बांधले होते आणि तिच्या कपाटात लॉकर होता, त्याच्यामध्ये ठेवून दिले होते. आणि मग ती म्हणायची की माझे सगळे दागिने मी त्याच्यात ठेवले, रुमाल ते त्याच्यात ठेवले, नाही तर माझी सून आहे ना सगळं पळवून नेईल. आणि हे पण आहे, कितीही पेशंट कसाही असू दे, सासू असेल ती सुनेला शिव्या घालणार, नवऱ्याला बोलणारच. हे आणि अनेकदा तर असं असतं, म्हणजे मला घरचे लोक सांगतात, हे नवरे असतात ना टिपिकली, ते असं सांगतात, मला तर कधी कधी असं वाटतं की ती अल्झायमरचं निमित्त करून मला बोलून घेते. तर असं पण होऊ शकतं. माझी एक पेशंट होती, तर तिचा नवऱ्या त्या दिवशी ते हेअर कलर करून आले, बघा लक्ष किती असं बघ. मला म्हणाले देखो कितने हँडसम लग रहे हैं. म्हटलं हाँ बहुत अच्छे दिख रहे हैं, बुड्ढे है लेकिन. आजोबा म्हणाले जरा मला बरं वाटलं. सो आपल्याला असं वाटतं ना की पूर्ण असे खूप सिरियस असं पण काय नसतं. म्हणजे कधीतरी विचारतात तू माझ्या मुलाशी लग्न करशील का, असे पण प्रश्न विचारतात. म्हणून मी केस पांढरे ठेवले ना की पण मंजिरी आणि स्वप्नालीला सगळंच विचारतात किंवा तुझं वय काय, मग तू माझ्या मुलाशी लग्न करशील का, किंवा मग बघ माझा मुलगा आहे ना, तो लग्न होऊन त्याची मुलं मोठी झालेली असतात तरी म्हणतात बघ तो 25-26 वर्षाचा आहे, चांगला कमावतोय. असं पण होतं. किंवा कधी कधी इतके चिट्टवळपणा करतात. आता मी सांगितलं ना, आम्ही ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, इंग्लिश. ती माझी एक पेशंट होती जिला मी इंग्लिश शिकवायला म्हणून जायची, मगच ती मला येऊ द्यायची. मी तिच्याकडे इंग्लिश टीचर म्हणून जायची. तर ना कधीतरी कंटाळायची ना, तर एक दिवस मी तिला विचारलं, हा आजी सांगा ए फॉर, म्हणाली अस्वल. तर मी म्हटलं अस्वल काय आजी, इंग्लिश मध्ये सांगायचं. म्हटलं हा आता सांगा बी फॉर, म्हणाली बैल. आणि असं नाही की तिला कळलं नाही, माझ्याकडे उगाच हसली, मग तिला कळलं की हो. मी म्हटलंय आजी तुम्ही माझी खेचताय का, मग म्हणाली तुला काय वाटलंय ए फॉर ऍपल आणि बी फॉर बॉल एवढं साधं मला येत नाही, पुढचं काहीतरी शिकव. त्यामुळे मी नेहमी त्यांच्या घरातल्या लोकांना सांगते की असं अजिबात समजू नका की त्यांना काही कळत नाही. त्यांचे कान असतात सगळीकडे, लोक आहेत त्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज वागणं बदलतं. पर्टिक्युलरली त्यांचे जे अटेंडंट्स वगैरे असतात ना, त्यांना इतके कधी कधी वाईट वागवतात. ते त्यांना कळतं की ही काय नोकर आहे, सर्वंट है ना, उसको वही पे रखना चाहिए. हे अगदी किती पुढे गेलेले पेशंट पण बोलतात. पण मग तेच मुलगा आला की सगळं प्रेम, मग सून आली की लगेच असं बघायचं, हे सगळं होतं. त्यामुळे जे मी मगाशी म्हटलं ना की आपल्याला वाटतं त्यांना काहीच कळत नाही, तसं नाही. किंवा मग आम्ही गेलो की एकदम, अरे एक तर गंमत सांगते तुला, माझे एक आजोबा होते आणि चालायचेच नाही ग. आम्ही खूप, कारण डॉक्टरने सांगितलं होतं की चालवलं पाहिजे त्यांना, नाही तर त्यांना थोडा पार्किन्सन्स पण सुरू झाला आणि खूप कटकट करायचे चालायला. आणि एकदा त्यांचे डॉक्टर बघायला आले, तर मी त्यांना म्हटलं सर हे ना अजिबात नाही चालत, आम्ही खूप प्रयत्न करतो, चालतच नाही. तर मला म्हणाले अच्छा हो. तर त्यांनी म्हटलं ओके कम ऑन गेट अप. एका मिनिटात उठले, मला म्हणाले की तुला येत नाही. म्हटलं ओके मला येत नाही. तर ते त्यांना कळलं ना की आता डॉक्टरांसमोर आपण नखरे नाही करू शकत. ते 2 मिनिटात उभे राहिले, डॉक्टर गेले. त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्हाला येतं चालता, मला माहिती आहे उठा, पाय दुखतात ग माझे. म्हटलं मग त्यांना सांगायचं ना, म्हटलं आता ते मला ओरडतील तर खा म्हणे, ओरडा खा. हो. त्यामुळे कुणासमोर कसं वागायचं, कधी काय वागायचं ते त्यांना कळतं. म्हणजे काहीतरी सेन्स असतो. खूप पुढे गेल्यानंतर कदाचित नाही कळत. किंवा परत तसं आहे ना की इतकं ते स्पेसिफिक टू इंडिव्हिज्युअल आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांना नेहमी सांगतो की प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि प्रत्येक माणूस प्रत्येक दिवशी वेगळा आहे. म्हणजे जसं म्हटलं असं की काल मला सांगेल की प्रॉपर्टी देते, आज म्हणेल तू चोरी केलीस माझ्या घरात तर मी आता पोलिसला बोलेन, काही होऊ शकतं.
सो आम्ही सगळ्याची तयारी 12 वर्ष म्हणजे हे एक्सपिरियन्सेस तू असे नुसते घडा 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 किती विचारले तरी कमीच पडतील असं झालं. पण तुम्ही वेगवेगळ्या सेशनला जात असाल तेव्हा पण ते विसरत असतील ना की आता ही काहीतरी आली आहे नवीनच कोण, म्हणजे दरवेळेला काही काही असतात त्यांच्यामुळे इव्हेंच्युअली राहत. आम्ही 5-5, 6-6, 7-7 वर्ष पण जातो. मग नंतर त्यांना म्हणजे आता कोण आहे ते नाही कळत, पण मग तो कम्फर्ट येतो, मग गप्पा मारतात. त्यांना पण हवं असतं कोणतरी, पण ते त्यांच्या कलानी घेणारं पाहिजे, म्हणजे त्यांना हवंय ते करणारं पाहिजे. आणि आम्ही त्यांना हवंय ते नाही करत, आम्ही आम्हाला हवंय तेच करून घेतो. पण ते थोडं म्हणजे ते वपू म्हणतात ना की आपण पेपरवेट सारखं राहायचं असतं, आम्ही त्यांना फडफडू देतो पण उडू देत नाही असं ते करायला लागतं. पण तरी पण मी सांगते की याचा अर्थ असा नाही की 100% सक्सेस रेट आहे. आमचे अनेक पेशंट्स असे आहेत की जे 3-4 सेशन्स नंतर सांगतात की नको, हिला सांग नको. इट इज नॉट स्पेसिफिक टू एनी पर्सन, कारण मग आम्ही बदलून बघतो. मग मंजिरीच्या ऐवजी मी जाते, माझ्याऐवजी, पण त्यांना ते नकोच. आणि नको असतं म्हणजे नको असतं. पण मग त्यांच्याकडे उपाय काय? मग काहीच नाही. मला वाटतं तो कोविडच्या काळात बऱ्याच गोष्टी अशा पुढे आल्या होत्या, कारण खूप साऱ्या आईवडिलांची मुलं बाहेरगावी किंवा बाहेरदेशी अडकलेली होती आणि त्या वेळेला तुम्ही तेव्हा तिथे जायचाच, तेव्हा नेमकं काय? ऍक्च्युली ना कोविड काळात म्हणजे त्या संपूर्ण 1 वर्षाचा आपण जर पिरियड धरला, वर्ष पण नाही, आय थिंक 6 महिने पकडू, की मार्चमध्ये कोविड आला आणि 1 डिसेंबर पर्यंतचा काळ, त्या 7-8 महिन्यात आमचे 11 पेशंट्स गेले आणि एकाही पेशंटला कोविड नव्हता. ते गेले कारण ह्युमन कॉन्टॅक्टच नाही. म्हणजे अनेकदा असं होतं की तू म्हणालीस असं की मुलं बाहेर होती, मग ते इथे एकटे. युजली कसं असतं की मुलं कधीतरी भेटायला येतात, वर्षातनं एकदा तरी येतात. तेव्हा असं मग 2-2 वर्ष सुद्धा कधी कधी मुलं आली नाही, फोन पण नाही, मग काहीच कॉन्टॅक्ट नाही, काही नाही. घरातली माणसं पण त्यांना सांगितलेलं असायचं की आजी ते म्हातारे आहेत तर त्यांना नको व्हायला, म्हणून त्यांच्यापासून लांब राहा. त्यामुळे मग आम्ही जवळजवळ महिनाभर सेशन्स आमची पूर्ण बंद होती, कारण तेव्हा ते लॉकडाऊनच चालू होतं. त्यामुळे कोणी येऊ नाही देऊ शकत. त्यामुळे त्या महिन्यात 1.5 महिन्यात पण पेशंट्स खूप डिटेरिओरेट, कारण त्यांना माणूसच नाही. म्हणजे शेवटी आम्हाला तेव्हा असं कळलं ना की तुम्ही काहीही करा, शेवटी माणसाला माणूस पाहिजे, ते लागतं. आणि ती वॉर्मथ पाहिजे की कोणीतरी माझं ऐकून घेणार आहे, कोणीतरी माझ्या शेजारी. आणि दुसरं काय झालं की जसं मी मगाशी म्हटलं की त्यांना कळत नाही असं नाही, तेव्हा जे भीतीचं वातावरण होतं, त्या ज्या वाईब्स असतात त्या त्यांच्यापर्यंत पोचतात. त्यांना हे कळायचं की कोणी धडकय, हे सगळं जे आजूबाजूला चाललंय ते नॉर्मल नाहीये, एवढं समजायचं. पण नक्की काय होतं ते कळायचं नाही, त्यांना कोणी काही सांगायचं नाही. मग ते असे जास्त भेदरलेले आणि असं सगळं तेव्हा झालं होतं. आणि त्याचा परिणाम होऊन ते जे एकटेपण आहे ते हळूहळू कोशात गेले ते. आणि मग ते जर तू मगाशी इमोशन्स म्हणालीस, गेले तो महत्वाचा, हा इमोशनल कनेक्ट हा खूप महत्वाचा आहे. की त्यांना एकटं वाटू नये, त्यांना इनसिक्युरिटी वाटू नये, भीती वाटू नये. हे सगळं बघणं पण आमचं काम आहे. नुसतं जाऊन ऍक्टिव्हिटीज करायच्या आणि परत यायचं ते पुरेसच नाहीये. तर ते सगळं बंद झालं ना. जसं केअर गिव्हर्स वरती ह्या गोष्टींचा प्रश्न विचारतो. सो ते 11 पेशंटचं तुम्ही सांगितलं की ते 1-1.5 महिन्याच्या स्पॅन मध्येच 6 महिन्यात 6 महिन्याच्या. तर म्हणजे नक्की काय झालं त्यांच्यासोबत? म्हणजे त्यांना आजार नाही, म्हणजे फक्त लोनलीनेस आणि इमोशनली. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो सगळ्यांना की एखाद वेळेस अग्रेसिव्ह पेशंट चालेल, पण जो एलियनेटेड आयसोलेटेड कोशातला पेशंट आहे त्याला बाहेर काढणं फार अवघड आहे. कारण मग त्यांची जगण्याची इच्छा संपते. आणि तुमची एकदा जगायची इच्छा संपली की मग काहीच, मग काय मी काय करू, माझ्याशी कोणी बोलत नाही. म्हणजे सॉलिटरी इम्प्रिझनमेंट आपण म्हणतो ना, तसा त्यांचा प्रकार की ते आपले त्यांच्या खोलीमध्ये एकटे दिवसभर पडू नयेत. ती कोणतरी अटेंडंट काहीतरी त्यांना खायला घेऊन त्याची बाहेर जायची लगेच. किंवा आधी अदरवाईज कसं असतं की ती तरी जाऊन काहीतरी गप्पा मारेल, काहीतरी करेल, काहीच नाही. म्हणजे मी आपला पूर्ण वेळ छताकडे बघत झोपून राहायचं. आणि मला माहिती नाहीये काय हे का घडतंय, हे मला कळत नाही. मग ते हळूहळू तुमची जी आसक्ती असते ना जगायची ती त्यांची कमी कमी होत गेली. आणि मग मुलं दिसली नाही, ते सगळ्यात महत्वाचं. की आमचे ऑलमोस्ट 80% पेशंट्स आहेत त्यांची मुलं येणार आहेत. त्या काळात ते येऊ शकले नाहीत ना. मग आधी कधीतरी डिसेंबरमध्ये येऊन गेलेला असेल तर पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत आपला मुलगा मुलगी कोणी आलेच नाहीत आपल्याला भेटायला. मग ते
हळूहळू कोशात गेले. त्यांना मोबाईल्स वापरता येतात पण समोर व्हिडिओ कॉलवर पण त्यांना आठवेल नाही आठवेल कारण नाही अगदी व्हिडिओ कॉल असं नाही, पण मला असं विचारायचं की आपण खूप अख्खी जनता मोबाईलवरती अवलंबून होतो त्या काळात, सो तसं काही त्यांच्या पण ते पण कोणीतरी केलं पाहिजे. तेव्हा झालं होतं काय माहितीये का की लोक स्वतःच्याच चिंतेत लोकच एवढी घाबरलेली होती की म्हणजे ते काय म्हणतो ना आपण काय एकादशीच्या घरी शिवरात्र असा प्रकार होता की कसं आहे की माझ्या बायकोला अल्झायमर्स आहे आणि एरवी मी तिला खूप सपोर्ट करतो, पण आज मला माझ्या जीवाची भीती आहे. हा ते आजोबा एकटे, त्यानं घरातलं सगळं बघायचंय. अनेक ठिकाणी असं व्हायचं की सर्वंट्स पण नव्हते, मग ते सगळं मॅनेज करायचंय. तर तू बाबा थांब जरा, आत्ता नको मला प्रश्न विचार. मग त्यातनं मग ते भेदरल्यासारखे, मग हळूहळू बंद. मग आधी घरात फिरत असतील तर मग त्यांना एकाच रूम मध्ये ठेवायचे, मग हिंडा फिरायचे बंद झाले, मग बेड रिडन झाले, मग कोणी बोलायला नाही. मग लँग्वेज, मी जसं म्हटलं असं की ह्या आजारामध्ये असं असतं की तुम्ही तुमचा मेंदू वापरला नाही तर ते संपतं. मग त्यांच्याशी कोणी बोलायला नाही, मग भाषा हळूहळू कमी. भाषा तुमची बंद झाली ना की संवाद संपला की तुमचं माणूस पण संपतो. तसं झालं तेव्हा. आणि हे खूप म्हणजे तोपर्यंत आम्हाला, इनफॅक्ट त्याच्यानंतर आम्हाला हे जाणवलं ना की आपण जे करतोय ते ब्रेन स्टिम्युलेशनच्या कितीतरी पलीकडे. इट इज नॉट जस्ट अबाउट की बाबा तुमचा मेंदू, तुमचे विचार आणि तुमची बुद्धी, म्हणजे माणूस हे फक्त बुद्धी नाही. म्हणजे बेसिकली मला, आपण पण फॉर एक्झाम्पल करोनामध्ये घरात असल्यामुळे गेम्स वगैरे खेळत होतो, तेव्हा लुडो खेळणं फॅमिलीमध्ये फक्त असं नव्हतं की ते पायऱ्या चालायच्या आहेत आणि इकडून तिकडे जायचं. ते त्यावेळी आपण जे इमोशन्स येतात, चिडवतो एकमेकांना, हसतो, त्या सगळ्या पण गोष्टी होत्या. ते सपोर्ट जो पाहिजे ते त्यांना सांगणार कोण, एक्सप्लेन कोण करणार, आणि जरी केलं तरी ते लक्षात कुठे राहणार. मला वाटतं दोन वेगळी एक्स्ट्रीम इमोशन्स आपण कोविडच्या काळामध्ये अनुभवली. एकतर खूप भांडलो घरच्यांशी आणि एकतर खूप जवळ आलो घरच्यांसोबत. हे दोन्ही त्यांच्याच बाबतीत घडलंच. आणि अगेन तू जो मोबाईलचा बोलली, म्हणजे मला त्याच्यात असं वाटतं की लोनलीनेसचं उत्तर मोबाईल पण नसते, हे आपल्याला पण कळलं. हा म्हणजे आपल्याला मोबाईल दिला समोर कोणी बोलतच नाही तर किती वेळ हा 4-5 आसपास पाहिजेत आपल्याला. आणि नाही म्हणजे मोबाईल ना त्यांना नाही आवडत. एक तर दिस इज अ न्यू लर्निंग. बरं, हे जे स्मार्टफोन आहेत ना ते तर त्यांनी मोस्ट ऑफ देम अल्झायमर झाल्यानंतर आलेले आहेत. त्याच्यावरती ते बोट ठेवून मग ते सरकतो स्क्रीन. आणि आधीचे मोबाईल तरी पण काही लोक वापरतात, पण हे नाही त्यांना जमत. मग ते कंटाळतात. मग त्यांना आपला तो लँडलाईन तो त्यांना बरा पडतो. आणि ते पण म्हणजे मी नेहमी घरच्यांना सांगते की मोबाईलवरतीच फोन कर, ही जबरदस्ती नका करू. फोन कर, हे महत्वाचं आहे ना. मग वर्षानुवर्ष जर तिला तो डबा आहे त्याच्या घेऊन ती फोन करते, ती राहू दे ना चालू, करू दे त्याच्यावरनं फोन. नाही तिला तू मोबाईल शिकव. म्हटलं कसं शिकवणार? तुम्ही अशा एखाद्या माणसाला सांगताय की तू मॅरेथॉन पळ, ज्याचे दोन्ही पाय पण काम नाही करत. त्यामुळे हे एक अजून एक महत्वाचं, त्या वयातल्या नॉर्मल लोकांना पण मोबाईल चालवणं अवघड आहे. तर हा आजार असल्यावरती तर म्हणजे आम्ही जे काम करतो ना त्याच्यामध्ये एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. की घरचे जे लोक असतात त्यांच्या मग खूप अपेक्षा असतात. आणि ते काय असं माहितीये का की आशा शेवटी माणसाला कुठेतरी, तर मग आता तुमच्या बरोबर आम्ही सेशन्स करतोय, मग ते पहिल्यासारखी होईल का किंवा असं, मग ते आम्हाला सांगावं लागतं की नाही, पहिल्यासारखे नाही होणार आता. पण आपल्याला ते जिथे जेवढं काही आता त्यांच्याकडे आहे ते तरी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण ते टिकवण्याचा प्रयत्न करतो. पण पूर्वी माझी आई घडाघडा सगळी स्तोत्र म्हणायची, तर आता ती मधनं विसरते, तर ती विसरणार. मेमरी आम्ही किंवा कुठलंही औषध किंवा कुणीही मेमरी परत नाही आणू शकत. आपण ती कदाचित अजून लॉस व्हायच्या आधीपर्यंत ते थोडा काळ काहीतरी वेगळ्या गोष्टी. मग मी जसं म्हटलं तसं की मग आम्ही खेळतो, म्हणजे काय खेळतो, ल्युडो खेळणं हा तिथे मुद्दाच नाही की तुम्ही काहीतरी मग ते नंबर्स बघता, मग ते त्याप्रमाणे मग 1 2 3 4 हे करता. किंवा आम्ही पत्ते खेळतो. आता पत्ते खेळण्यामध्ये फक्त इस्पिक बदाम चौकट किलवर हे 4 वेगळे जरी करता आले त्यांना तरी वी आर हॅपी. की मग एक्क्यापासून मग ते राजा राणीमध्ये गोंधळ करतात, मग आम्ही ते बाजूला काढून देतो. की मग बाबा हे काय पान आहे, मग हे कसं बेरजा करण्यासाठी वापरतो. नुसतं पाटी घेऊन बसलं 36 अधिक 42 ते करत नाही.
कारण ते परत तेच आहे की मी काय शाळेत आहे का, ही काय पाटी घेऊन आली. मध्ये एक रील व्हायरल झालेला आजोबांचा की त्यांना हिशोबच लागत नव्हता, ते बायकोवर चिडत होते सारखे की जागा हिशोबच लागत नाही, काय म्हणते आंघोळीला जा आधी माझा हिशोब लागू दे. तर मग गणित आहे ना ते, मग आम्ही काय करतो, मग पत्ते घेऊन जायचे. मग इकडे मी 7 आहे माझ्याकडे, तर मग इथे खाली असे कुठले पत्ते आहेत ज्याची टोटल 7 आहे, मग ते बघून ते सांगतात. अशा तऱ्हेने काहीतरी करून मग ते काय, आता ह्याच्यातनं 2 भाग येते. एक असे पेशंट असतात की ज्यांना पत्ते खेळायला सॉलिड आवडतं, दुसरे असे असतात की मी नाही पत्ते खेळत, पाप आहे. मग तिला जर मी सांगितलं की नाही पण तरी आपण पत्तेच, तर मग ती का मग मला सांगेल तो चालती वगैरे मी आयुष्यभर जुगार त्या अर्थाने हम लोग जुआ नाही खेळते असं ते सांगतात. मला एक प्रश्न इथे पडतोय की प्रोफेशन आणि एम्पथी तुम्ही कशी जपताय? कारण एका केअर गिव्हरसाठी एक पेशंट असणं किंवा माझी आई माझे बाबा असं म्हणताना मला त्यांच्याबद्दल जी जाणीव असेल किंवा जी त्यांच्याबद्दल जे वाटतंय ते तुला कसं वाटतं दरवेळेला? ते वाटून नाहीच चालणार. ओके, म्हणजे माझ्या पेशंटच्या आईला, पेशंटच्या मुलीला पेशंटबद्दल जे वाटतंय ते मुलगी म्हणून वाटतंय, मला जे वाटतंय ते थेरपिस्ट म्हणून वाटलं पाहिजे. म्हणजे हा एम्पथी आणि सिम्पथी मधला फरक आहे. की जर फॉर एक्झाम्पल असं बघ की एखादा माणूस जर बुडतोय आणि 2 लोक उभे आहेत किनाऱ्यावर, तर एक म्हणतो अरे रे बिचारा बुडतोय तो, आता तो बुडून जाईल, किती वाईट होईल, ही सिम्पथी आहे. दुसरा म्हणतो त्याच्या नाकातोंडात पाणी जायच्या आत मला त्याला वाचवलं पाहिजे आणि तो उडी मारून त्याला बाहेर काढतो, ही एम्पथी. तर आम्हाला तो जो दुसरा आहे त्याचं काम करायचं. आम्ही पण हातपाय गाळून बसलो तर नाही चालणार. आणि एक थोडंसं असं होतं की शेवटी जो पर्सनल जे एक नातं आहे ते इथे नसतं आणि मग ते थोडं डेव्हलप करावं लागतं. म्हणजे तरी पण प्रत्येक वेळी कोणी पेशंट गेला की डोळ्यात पाणी येतच, ते माणूस होता पण शेवटी इतक्या वर्षांचा संबंध असतो. पण ते थोडं मग ते मी असं म्हणेन की ट्रेनिंगचा भाग आहे. सायकोलॉजी शिकताना आम्ही हे शिकतोच की तुम्ही पर्सनल व्हा पण अटॅच होऊ नका. तर ते शिक्षणाचा भाग आहे, थोडा अनुभवाचा भाग आहे. अगदी पहिले जेव्हा माझे पहिला पेशंट गेला तेव्हा मला आठवतंय की, आणि ते खूप अचानक झालं की मी नेहमीसारखी गेले होते आणि अशी लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या समोरच त्यांचं घर होतं. तर मी लिफ्टमध्ये गेले, लिफ्ट उघडली आणि समोर त्या ह्याच्यामध्ये त्याला ठेवलेलं, ती काय म्हणतात त्याला, ती असते ना फ्रीजमध्ये. आणि मी एवढी दचकले कारण माहितीच, ते अचानक गेले, हार्ट अटॅक खतम. आणि तेव्हा मी खूप डिस्टर्ब झाले होते. आणि थोडंसं असं ना, आता माहिती नाही, हा पण आमच्या कदाचित एक इंट्युशन अनुभवाचा भाग असेल, पण असं कुठेतरी ना असं एक वाटतं की आता हे नाही फार काळ, असे कुठेतरी जाणीव होते. आम्ही ती बोलून नाही दाखवत, पण असं जाणवतं की हे आता म्हणजे खूपच असं होत आलंय की आता नाही होणार. किंवा कधी कधी पेशंट अजिबातच रिस्पॉन्स देत नाही, तेव्हा मग आम्ही सांगतो की आता बास. पण गंमत म्हणजे लोक म्हणतात की नाही तरी पण तुम्ही या. आता माझी एक पेशंट होती मध्ये, तिला PSP नावाचा एक आजार आहे, थोडा पार्किन्सन्स सारखाच पण थोडा वेगळा आजार आहे. तर तो तिला झाला होता आणि मी तिच्याकडे जवळजवळ 4-5 वर्ष जात होते. तर शेवटी तिचं असं झालं की ती अगदी ऑलमोस्ट सेमी कोमाटोज, म्हणजे तिला काहीच कळत नव्हतं. तर मग मी तिच्या मुलीला म्हटलं की अगं आता म्हटलं मी काय करू, येऊ, मी काहीच नाही करू शकत. नाही म्हणाली तू ये, कारण तुझा आवाज तिला माहिती आहे ना, तर ती तुझ्या आवाजाला रिस्पॉन्स देते, तर तू ये. आणि मग मी शेवटपर्यंत तिच्याकडे जात होते. करायचं काय, काही नाही, ती झोपलेली असायची, डोळे पण उघडायचे नाही आणि मी तिच्याशी जवळजवळ अर्धा पाऊण तास गप्पा मारायची की काय लवकर बऱ्या व्हा, सगळे तुमची वाट बघतायत, आता मुलगा नातू 10वीला आहे ना, मग त्याला आशीर्वाद नको का द्यायला, आणि असं सगळं काहीही. आणि मी तिला म्हटलं अगं मी कशाला, नाही म्हणे तू ये, मला असं वाटतं की तिला तुझा आवाज ऐकू येतो, तर तू ये, म्हणजे शेवटपर्यंत ना तिला एकटं नको वाटायला. तर असे पण अनुभव येतात. सो आपण पूर्ण डिस्कशनमध्ये असं बघितलं की त्या पेशंटच्या आजूबाजूचे ज्या व्यक्ती आहेत त्यांचं खूप इम्पॉर्टंट रोल आहे. मग अशा वेळी आपण बऱ्याच वेळा ट्रेन प्रोफेशनल जे असतात त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो, किंवा काही लोक असिस्टंट म्हणून सामान्य लोकांना सांगतात. पण तर बाकीच्या आजारांच्या बाबतीत कसं होतं की समजा एखाद्याला चालता नाही येत आहे, तर नॉर्मल पर्सन येतो तो त्यांना बाकीची सगळी गोष्टी करतो. पण जेव्हा अल्झायमर सारख्या केसेस आहेत तेव्हा अशी लोक सिलेक्ट करताना की त्यांच्या आजूबाजूची लोक नात्यांव्यतिरिक्त, तर अशी लोक सिलेक्ट करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? म्हणजे ह्याच्यातच
तो रेफरन्स मला लिटरली अजूनही लक्षात राहिला की ज्या असिस्टंटने त्यांना धमकी दिली होती की तू जर हे नाही केलं तर, विच इज खूप ट्रॉमॅटाईज असू शकतं. किंवा एका मुलांनी आईकडेच यायचं बंद केलं. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. दुर्दैवाने ना आपल्याकडे अजून अटेंडंट जे असतात किंवा इव्हन नर्सेस आय थिंक त्यांना अशा प्रकार सेन्सिटायझेशन ज्याला आपण म्हणतो की पेशंटशी वागताना तुम्ही पेशंटकडे एक माणूस म्हणून बघितलं पाहिजे सगळ्यात आधी. आणि मग त्याचं जे अगेन आपण त्याच्यावरतीच होतो की त्यांचा जो इमोशनल त्यांचा जे काही त्या क्षणाचे ज्या काही मूड्स आहेत किंवा जे सगळं आहे किंवा त्यांची भीती आहे सगळं त्याचं लक्ष देऊन त्याप्रमाणे केलं पाहिजे. ह्याच्यासाठी एक वेगळं प्रशिक्षण पाहिजे, ते आपल्याकडे दिलं जात नाही. बरेचदा हे अटेंडंट्स जे असतात ना ते बाकी काही काम नाही करतायत म्हणून हे करणार. हे बघ त्यांचं काही काम सोपं नाही. म्हणजे आम्हाला हे सांगणं खूप सोपं आहे की तुम्ही त्यांच्या कलानी घ्या, समजून घ्या, पण इव्हन म्हणजे त्यांची सख्खी मुलं असतात त्यांची पण कधी कधी खूप चिडचिड होते. ते काहीतरी त्यांना बोलतात मग त्यांना खूप वाईट वाटतं. मग ते गिल्ट जे मी मगाशी म्हटलं की माझ्या आईला मी असं कसं बोललो, तर ते त्यांचं पण होतं. तर हे तर शेवटी पगारी नोकर असतात. त्यामुळे आपण काय त्यांच्याकडनं अशी नाही अपेक्षा करू शकत की अगदी त्यांनी घरच्यासारखं केलं पाहिजे, पण एक बेसिक रिस्पेक्ट जो आहे तो पेशंटला दिलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. किंवा उगाच त्यांची टिंगल टवाळी करायची किंवा मग त्यांनी सांगितलं की मला जेवायला हवंय तर मग असंच. एक अशी होती अटेंडंट माझ्या एका पेशंटची, ती असं इथे ताट ठेवायची, हवंय तुला देऊ. सो असं जर कोणी, दिस वॉज व्हेरी इनसेन्सिटिव्ह. तर हे तरी ॲटलिस्ट टाळलं पाहिजे. आणि बाकी स्वच्छता, म्हणजे आता अटेंडंट आणि नर्सेस ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. काही पेशंटना नुसते अटेंडंट पुरतात की ते अगदी सुरुवातीचे की ते हिंटे फिरते असतात, त्यांना ते पुरतं. मग त्यांचं काय असतं, त्यांना वेळेवर औषधं द्यायची असतात, जेवायला द्यायचं असतं, किंवा कधी कधी पेशंट आंघोळीला पण करू शकतात स्वतः, पण मग त्यांना पाणी काढून द्यायचं, लक्ष ठेवायचं. एकदम गरम पाण्यात हात घालत नाही येत ना, किंवा थंड पाण्यानेच आंघोळ करत नाही येत ना, किंवा मग त्यांना कपडे घालायला मदत करायची. ह्या सगळ्या सुरुवातीला होणाऱ्या गोष्टी आहेत. मग हळूहळू असं होतं की मग ते स्वतः आंघोळ नाही करू शकत, मग त्यांना आंघोळ घालायची. मग आंघोळ घालताना काही गोष्टींचं की भस्कन असं तोंडावर पाणी बिणी मारायचं नाही, किंवा पाणी पेशंटला हवंय तेवढं गार किंवा गरम हे घ्यायचं, तुम्हाला हवंय तेवढं नाही. कारण सांगू नाही शकत ते, मला हे खूप गरम लागतंय किंवा मला हे खूप गार लागतंय हे सांगू नाही शकत. मग ते कसं तुम्हाला एक कळलं पाहिजे की हा हे एवढं गार पाणी तिला चालतंय, हा किंवा हे खूप गरम होत आहे, किंवा नखं कापायची त्यांची. मग गोळ्या औषधं द्यायची, म्हणजे ते ऍक्च्युली घेतायत ना हे बघायचं. कारण अनेक वेळा पेशंट घेत नाही टाकून. माझी एक पेशंट होती, तिच्या घर झाडायला आल्या, त्यांनी सोफा पुढे केला, सगळ्या गोळ्या मागे पडल्या होत्या, ती हातात घ्यायची आणि कोणाचं लक्ष नाही म्हटल्यावर मागे फेकून द्यायची. तर तुम्ही नुसतं ही तुमची गोळी घ्या असं करून जर कामाला निघून गेला ते कदाचित नेणार पण नाही. त्यामुळे मग ती त्यांना द्यायची. कधी कधी पेशंट गोळ्या घेत नाही, थुकून टाकतात, तर मग ती त्यांना तरी पण दिली तर पाहिजे. मग ती कशी द्यायची, मग औषधात मिक्स करून द्यायची का, ज्यूसमध्ये मिक्स करून द्यायची का, मग पावावरती त्याची पावडर करून घालायची का. तर हे सगळं, तर त्यांना ते माहिती असतंच असं नाही. काही अटेंडंट्स खूप स्मार्ट असतात, मोस्टली नसतात, आणि मोस्टली त्यांना इंटरेस्ट पण नसतो. जसं मी म्हटलं की काहीच करायचं नाही तर हे काम काय कोणी करिअर म्हणून नाही करत. सो मोस्ट ऑफ देम ते एवढे शिकलेले पण नसतात. अनेक असे असतात की ज्यांना साधं लिहिता वाचता पण येत नाही. म्हणजे त्यांनी गोळ्या द्यायच्या तर आम्हाला हे पेशंटला सांगायला लागतं की हे W आणि T आणि M म्हणजे काय, तर तुम्ही त्याला सांगा, कारण त्यांना येत नाही. तर पण तरी पण बेसिक एम्पथी जी आहे की तुम्ही त्यांचा रिस्पेक्ट हा ठेवलाच पाहिजे. आणि स्वच्छता, ह्या दोन गोष्टी की पेशंट स्वच्छ असले पाहिजे. स्वच्छतेवर तू खूप भार देतेस, म्हणजे असे काही हे आहेत का? नाहीतर मग बाकीच्या गोष्टी, म्हणजे कसं असतं की आता डायपर लावतात पेशंट्सना, तर तो डायपर जर खूप ओला झालाय आणि तो लीक झालाय आणि तुम्ही पेशंटला तसंच ठेवलं तर मग ती डायपर रॅश येणार, मग बेड सोर्स होणार, मग बाकी इन्फेक्शन्स होणार. किंवा नखं कापली नाही तर त्या नखांमध्ये सगळी घाण साचणार. हा खूप बेसिक गोष्टी असतात. अनेक वेळा अटेंडंट्सना नखं कापता येत नाही, ते घाबरतात कारण पेशंट कापू देत नाही. मग ते त्यांच्या कलाने घेऊन कसं करायचं, मग काय केलं तर ते करू देतील. बरं, ह्याचं ना मी असं रूल बुक पण नाही काढू शकत, कारण हा उपाय ह्या पेशंटला लागू पडेल, दुसऱ्या पेशंटला लागू पडेलच असं नाही. तर मग त्यांना थोडंफार मदत करायची. हे सगळं पण कधीतरी ओरडायचं की त्यांच्याशी असं वागायचं नाही, त्यांना असं बोलायचं नाही, हे पण कधीतरी करावं. सगळ्यात मला असं डिफिकल्ट असं होतं की एकतर काही वेळा ते कंप्लेंट नाही करू शकत थेट पेशंट,
की ते कंप्लेंटच नाही करू शकत. हा, आणि पुन्हा घरच्यांचं पण असं असतं की आता दिलाय ना तुम्हाला माणूस आणून, सो त्यांच्याशी नीट तो वागा. बघेल. असं नाही Absolutely. पण मी खरं सांगू का, म्हणजे आपण त्यांना असं नसतं ते, त्यांचं पण असं असतं की बाबा व्यवस्थित व्हावं आपल्या आई वडिलांचं सगळं. आणि आम्ही तर घरी नसतो. बरं, अत्यंत खर्चिक आजार आहे. म्हणजे हल्ली नुसतं अटेंडंट, नर्स तर सोड, नुसतं अटेंडंट जरी ठेवलीत तुम्ही 12 तासाची तरी महिन्याला 25-30 हजार खर्च आहे. प्लस औषध आहेत, प्लस बरेचदा डायपर वगैरे असतात, अशा असंख्य गोष्टी असतात. त्यामुळे ते काही नोकरी सोडून घरी नाही बसू शकत. त्यांचा स्वतःचा संसार असतो. तर माझी ती पेशंट होती, तिला अर्ली ऑनसेट होता, मी म्हटलं 54व्या वर्षी. तर तिची मुलगी म्हणाली की मला ना मूल हवंय, पण माझी हिंमतच होत नाही, कारण मग आईकडे कोण बघणार. आता हे खूप अवघड प्रश्न आहेत ना. त्यामुळे आम्ही सगळ्यांना असं सांगतो की केअर गिव्हर्सना थोडंसं तुम्ही एक सूट आपण दिली पाहिजे. हां, काही खरोखर खूप नाठाळ असतात, पण मोस्ट ऑफ देम त्यांना खरंच असं वाटतं की आपल्या आईवडिलांचं सगळं नीट व्हावं, व्यवस्थित व्हावं. तर मग त्या अटेंडंटना पण आम्ही सांगतो की तुम्ही जरा त्यांनाही समजून घ्या. ते कंटाळतात कधी, शेवटी माणसं आहेत ना, की खूप त्रास देतात तो आजी, काही ऐकत नाहीत. ती माझी एक पेशंट आहे, ती पूर्ण दिवस घरभर फिरत राहते, अजिबात झोपत नाही रात्री. मग ती कंटाळते अटेंडंट, मग तिची चिडचिड होते. मग घरच्या लोकांना सांगायला लागते की अरे नाही, ती पण कंटाळत असेल तर थोडं तिच्या अँगलनी समजून घ्या. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे फक्त पेशंटकडे जायचं, पेशंटशी बोलायचं, ऍक्टिव्हिटीज करायच्या, परत यायचं, एवढं सोपं असतं. तर मग काय हवं, पेशंट प्लस घरच्यांचं पण काउन्सिलिंग करावं. ते तर खूप असतं. ते अटेंडंट आमच्याकडे खूप तक्रारी करतात, हे आम्हाला पगारच देत नाही पुरेसा, 2 दिवस सुट्टी घेतली तर लगेच पैसे कापले, असं खूप काय सगळ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. आम्ही ते आपल्या सोडून देतो. सो एवढ्या सगळ्या गोष्टी बघताना मला एक जो पहिल्यापासून हाच मुद्दा आहे की जसं आपल्याला वाटतं की बाकीचे आजार होऊ नये, तसं आता हे ऐकूनही वाटतंय की हाही खूप आणि हा होऊ नये लाईक म्हणजे सगळ्याच आजारांसारखं तेवढंच आहे. सो असं काय आहे का की ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे तुम्ही? इथे मी सांगेन काय केलं पाहिजे. नाही केलं पाहिजे पण आहेत, पण नाही केल्यामध्ये टिपिकल सगळे येतात की खूप स्ट्रेस घेऊ नका किंवा एक्सरसाइज कडे लक्ष द्या, हे सगळं आहेच. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्याला हे लक्षातच येत नाही की मेंदू हा पण बाकीचे हृदय आहे, किडनीज आहेत, लिव्हर आहेत, तसा एक आपला अवयव आहे ना शरीराचा, तो शरीराचा एक भाग आहे. त्यामुळे बाकीच्या ऑर्गन्सना जसं वयाबरोबर प्रॉब्लेम येऊ शकतं तसा मेंदूला पण येऊ शकतो. हेच आपण मुळात गृहीत नाही धरत. आपण मेंदूला खूप गृहीत धरतो की आपल्याला येत आहे ना सगळं, मेंदूला काय नाही होणार, किंवा नाही माझ्या आईला काय नाही होणार, बाकीच्यांना होऊ शकतं, ती एकदम व्यवस्थित आहे. तर मग आपल्या मेंदूची काळजी पण आपण घ्यायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो डायबिटीस व्हायला नको, मग आपण डाएट कंट्रोल करतो व्यवस्थित, किंवा मग हार्टसाठी जिमला जातात सगळे, हे सगळं करतात. मग आम्ही लोकांना वाटतो मेंदूसाठी काय करता तुम्ही, तर एक कॉमन 21 अपेक्षित मधलं असं ना, तसं उत्तर आहे आम्ही रोज सुडोकू खेळतो. बदाम खाते 2 नंबरला आहे का मग? आणि बदाम खातो, मग काय अक्रोड, मग सगळे ड्रायफ्रुट्स रोज खातो. म्हणजे सुडोकू रोज, मी अजिबात चुकत नाही. कोडी सोडवतो रोज पेपरमध्ये, पण ते पुरेसं नाही. ते आवश्यक आहे पण ते पुरेसं नाहीये. आपल्याला शेवटी कसं आहे, मी म्हटलं जसं की हे आजार का होतात हे अजून आपल्याला 100% माहीत नाही. कोणाला होतात फारसं, एज फॅक्टर डेफिनेटली आहे, पण मी जसं म्हटलं जसं की अर्ली ऑनसेट आहे जो खूप लवकर पण होतो, त्याच्यामध्ये काही प्रमाणावर जेनेटिक आहेच. म्हणजे अजिबातच जीन्स इन्व्हॉल्व नाही तसं आपण नाही म्हणू शकत. त्यामुळे जर तुमच्या आई वडिलांपैकी कोणाला असेल तर तुम्ही डेफिनेटली जास्त काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर दुर्दैवानी बायकांना जास्त असतो. पूर्वी ते असं म्हणायचं नाही, पण हल्ली असं दिसून आलंय की आमचे पण तुझं पेशंट बघितलेस तर 10तल्या 8 पेशंट बायका आहेत. त्याचं एक कारण असं असेल की बायका जास्त, हे खूपच आता म्हणजे फेमिनिस्ट वाक्य झालं, पण द फॅक्ट इज की त्या तेवढ्या मोकळ्या होत नाहीत, किंवा आपल्या आधीच्या पिढीतल्या ज्या बायका आहेत त्यांनी खूप सोसलंय त्यांच्या काळामध्ये, आणि मग ते बोलायला कोणी नव्हतं तेव्हा त्यांच्यावरती खूप काय काय पडत गेलं असं आहे. त्यामुळे बायकांमध्ये जास्त आढळतो, पण अदरवाईज गरीब श्रीमंत आणि असं काही कुणालाही होऊ शकतो, कुणालाही. सो आपण ब्रेन ऍक्टिव्हिटीज, त्यामुळे तो होऊ नये म्हणून काही करण्याच्या आपण करू नाही शकत, पण आपला मेंदू जास्तीत जास्त काळ
निरोगी राहावा याच्यासाठी आपण खूप काही करू शकतो. तर म्हणून आम्ही मध्ये एक ब्रेन क्लब नावाची एक वर्कशॉप्स सुरू केली. ही ब्रेन क्लब मध्ये आम्ही जे नॉर्मल आपल्यासारखी माणसं आहेत त्यांना मेंदूचे व्यायाम शिकवतो. आणि नुसते व्यायाम नाही तर बेसिकली माहिती देतो की मेंदू काय करतो, मेंदू म्हणजे नक्की काय, आणि त्याची तुम्ही काळजी घ्यायची म्हणजे कशी घ्यायची. मी आता निरोगी ठेवायचं म्हणणार, निरोगी कसा ठेवणार. तर एक आपलं म्हटलं डाएट एक्सरसाइज हे तर महत्वाचं आहे 100%. पण बाकीच्या जे ऑर्गन्स आहेत त्यांना तेवढं पुरतं, मेंदूला ते पुरत नाही. कारण मेंदू हा असा जसं हार्टचं एकच काम आहे ब्लड सर्क्युलेशन करणं, संपलं. किंवा लिव्हरचं काम आहे आपण जे खातो ते मेटाबोलाइज करायचं, संपलं. किडनीज फिल्टरिंग करतात, संपलं. मेंदू सगळंच करतो. त्यामुळे मेंदू हा एक नाही आहे. आपल्या एका मेंदूमध्ये असंख्य मेंदू आहेत, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. ते कशामुळे होतं तर आपण म्हणतो न्यूरॉन्स असतात. म्हणजे आपल्या मेंदूत असे वेगळे वेगळे छोट्या छोट्या पेशी आहेत, सेल्स आहेत, ज्या एकमेकाला कनेक्टेड असतात. चिकटलेल्या नाही पण कनेक्टेड असतात. आणि आपण बटन लावलं की आपली इलेक्ट्रिसिटीचा करंट तिथपर्यंत जातो आणि फॅन सुरू होतो. तसं आता मी जेव्हा हिला हात लावला तेव्हा इकडे जे न्यूरॉन्स आहेत ते न्यूरॉन्स तिच्या मेंदूपर्यंत ही माहिती घेऊन जातात की हिला कोणीतरी हात लावला. मग ती बघते कोण आहे, मग ती माझ्याकडे बघते, मग ती म्हणते की अरे अच्छा हिचे नाक असे आहे, डोळे असे आहेत, आणि अच्छा म्हणजे ही कुठली तरी आपल्या ओळखीची आहे. मग आपण ते तिकडे जाऊन तपासतो, अरे ही तर सोमन बिल्डिंग मधली आहे, अच्छा हा मग स्मिता आहे का, असं आपण करतो. मग तेवढ्यात आपल्या मेंदूच्या हे पण लक्षात येतं की अच्छा गेल्या वेळेला मी बघितलं होतं तेव्हा हिचे केस पांढरे नव्हते, आता पांढरे झाले. हे सगळं आपला मेंदू अक्षरशः काही मिली सेकंड्समध्ये करतो. ते होत राहावं याच्यासाठी मेंदूला सतत कामाला लावलं पाहिजे. कारण ते न्यूरॉन्स जे आहेत त्याला आपण नेटवर्क्स म्हणतो, नेटवर्किंग आहे त्यांचं. हल्ली हा शब्द खूप महत्त्वाचा आहे ना, की नेटवर्किंग महत्त्वाचं आहे. ते जसं बाहेर महत्त्वाचं आहे तसं इथेही महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढे न्यूरल नेटवर्क्स तुमचे वाढवाल तेवढे ते काम करत राहतात. नुसताच एक न्यूरॉन आहे जो कशालाही कनेक्ट झालेला नाही, तो इव्हेंच्युअली संपून जातो, मरतो. आणि एकदा तो मेला की तो परत नाही मिळत. त्यामुळे जेवढे न्यूरॉन्स आहेत तेवढ्यांना सतत कामाला लावणं. मग त्याच्यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिलं म्हणजे मोनोटनी नाही येऊ द्यायची आयुष्यात. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं हे सतत करत राहिलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो असं की कलाकार लोक जे असतात हिच्यासारखे गायक वगैरे ना, त्यांना डिमेन्शियासारखे प्रकार खूप कमी होतात. याचं कारण ते सृजनशील असतात, क्रिएटिव्ह असतात, आणि ते सतत काहीतरी नवनिर्मिती करत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये हे प्रमाण कमी आहे. किंवा माणसात जे राहतात, जे हॅपी फॅमिलीमध्ये राहतात, त्यांच्यामध्ये हे प्रमाण थोडं कमी आहे. आणि जे लोक तुम्ही कशी म्हणाले की खूप काम केल्याने होतं का, तर नाही. पण तुम्ही फक्त काम केलं आणि बाकी कुठलेही छंद आणि हे केलं नाही तर तो होतो. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मेंदूचे काही व्यायाम आहेत ते मग शिकावे लागतात. ते शिकण्याची तयारी पाहिजे, जी अजून दुर्दैवाने आम्हाला असं दिसत नाही की लोकांमध्ये. आपल्याकडे काय माहितीये, सगळ्या व्यायामांना आपण जो रिलक्टन्स दाखवतो इथे तर खूपच आहे. कारण मी म्हंटल तसं ना की मेंदूला काय होणार, मला काय नाही होणार, माझं तर मी सांगितलं ना मी सुडोकू सोडवतो रोज. ह्याच्यात ना व्यायामाची कॉन्सेप्ट एवढी आता डोक्यात बसली आहे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही व्यायाम म्हणजे ऍब्स वगैरे बघतो, सो मेंदूचा व्यायाम इमॅजिन होते की म्हणजे त्याला काय होणार आहे. लक्षातच येत नाही की मेंदूला व्यायाम कसा द्यायचा. तुला एक सांगते ना, अगदी छोटं एक सोपं उदाहरण देते की जर आपण पेपर वाचतोय तर आपण असा पेपर धरून वाचतो, तर मेंदूचा व्यायाम काय की तुम्ही पेपर उलटा पकडा आणि वाचा. हा मेंदूचा व्यायाम आहे. सिंपल गोष्ट आहे. म्हणजे मेंदूला काहीतरी नवीन आहे ना ते. नाही तर माहितीये का, हल्ली झालंय असं की हा जो मोबाईल आहे ना त्याच्यामुळे आपला मेंदू मोस्टली ऑटो पायलट मध्ये आहे. त्याला काही करावंच लागत नाही. आता पूर्वी बघ, हे आपण नेहमी डिस्कस करतो, आपला फोन नंबर आता लक्षात राहतात, नाही लक्षात राहत. तुम्हाला ऍड्रेस आता जर मी विचारलं की इथनं कसं जायचं, तर माझी आई होती ती खरं मुंबईची होती पण तिला पुण्याचे रस्ते पण सगळे लक्षात होते. आता माझी मुलगी आहे, तिला मी सांगितलं इकडे ये, ती पहिलं काय करते, ती जीपीएस ऑन करते किंवा ती तिथे बघते, आजूबाजूला ती बघत नाही. इव्हन आपण छोटे छोटे हिशोब पण लगेच कॅल्क्युलेटर. म्हणजे माझी आई होती ना, ती आधी कॅल्क्युलेटरवर हिशोब करायची आणि मग म्हणायची थांब मी आता करून बघते बरोबर आहे ना, आणि मग ती मॅन्युअली करायची. म्हटलं आई कॅल्क्युलेटर तुझ्यापेक्षा हुशार आहे ग. नाही म्हणाली माझा त्याच्यावर विश्वास नाही, माझा माझ्या मेंदूवर विश्वास आहे.
तर हे सगळं करायला पाहिजे की कधीतरी तुम्ही तो GPS बाजूला ठेवा ना आणि बघा ना रस्ते आजूबाजूचे. म्हणजे आम्ही ते ब्रेन क्लब करतो, त्याच्यात आम्ही लोकांना विचारतो की तुम्ही जिथे राहता तिकडनं बाहेर पडल्यानंतर एक साधारण पुढे 500 मीटर 1 किलोमीटर सुद्धा नाही या अंतरातली जी दुकानं आहेत त्या सगळ्या दुकानांची तुम्हाला नावं माहिती आहेत का? माहीत नसतात. किंवा आपण म्हणतो की सेन्सेस आपले जे आहेत ते आपण वापरत नाही. हां, पूर्वी कसं बायका असायच्या ना काचेच्या डब्यांमध्ये ठेवायच्या, मग ते बघितलं की कळायचं हा बाबा गरम मसाला आहे, हा पावभाजी मसाला आहे, हा गोडा मसाला आहे. आता आपण त्या स्टिकर्स असतात ना त्याच्यावर ते वाचतो आणि घालतो. तर आम्ही ब्रेन क्लबमध्ये एक अशी ऍक्टिव्हिटी ठेवली होती, त्यांना सांगितलं होतं की डोळे बंद करा, वास घ्या आणि सांगा कुठला मसाला आहे. अगदी उत्कृष्ट सुगरण असलेल्या बायकांना सुद्धा ओळखता आलं नाही. आपण आपलं नाक वापरत नाही, अजिबात वापरत नाही. हे करोनामध्ये जास्त आठवलं ना, ते म्हणायचे तुमची चव जाते आणि वास गेला तेव्हा रिअलाइज झालं की काहीतरी. आणि त्याच्या आधी पण जाते म्हणजे तेच कळत नव्हतं. त्यांनी टेस्ट सांगितली की तुम्ही मीठ खाऊन बघा. मी म्हटलं एवढा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ज्या चवी आहेत, तुम्ही मेंदूला वेगळ्या वेगळ्या चवी दिल्या पाहिजेत. आंबट, खारट, तुरट, कडू, मग ते मेथीचा कडूपणा वेगळा आणि कारल्याचा वेगळा, मग गुलाबजामचा गोडवा वेगळा आहे आणि बर्फीचा वेगळा आहे. तर ते ना आपण हल्ली बरंचसं आयुष्य डोळ्यांनी जगतो, बाकीच्या सेन्सेसना आपण वापरत नाही. तर त्याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो की तुमचे सेन्स ऑर्गन्स सगळ्यात सोपे आहेत मेंदूला ॲक्टिवेट करण्यासाठी, कारण ते डायरेक्ट कनेक्टेड आहेत मेंदूशी. तर ते कसे वापरायचे की ज्याच्यामुळे तुमचा मेंदू ॲक्टिव्ह. सगळ्यात महत्त्वाचे तो असे हात पसरून पाय पसरून बसलेला असतो ना आपला मेंदू ह्याच्यामुळे, तर तो बाजूला करून त्याला असं फटके देऊन की उठ चल हे तुलाच करायचंय, फोन नाही करणार असं सांगायचं असतं ना. ते आम्ही त्या ब्रेन क्लबमध्ये करतो. पण आम्हाला म्हणावा तसा रिस्पॉन्स अजूनही मिळत नाही. तर मला ना आज मी ह्या ठिकाणी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही ना तुमच्या ब्रेनला सिरियसली घ्यायला पाहिजे. ते तुम्ही जोपर्यंत महत्वाचं वाक्य आहे राईट, तोपर्यंत तुमचं ब्रेन पण नाही तुम्हाला सिरियसली घेणार. आणि बरेचदा तर असं होतं ना की तो आपल्याला सिग्नल्स देतो माहिती, की आपण असं म्हणतो ना की पूर्वी मी अख्खं पुस्तक वाचायची, हल्ली 4 पानं वाचली की मग काय डोक्यातच नाही शिरत. तर तो मेंदू सांगतोय की मी थकलोय, आय नीड रेस्ट, किंवा मला नाही आली लक्षात राहत रस्ते कारण मी शोधतच नाही. मग ती कपॅसिटी त्याची गेली ना, कमी झाली. मग तो म्हणते जाऊ दे ना, आहे ना मोबाईल. म्हणजे मला तर असं वाटतं थोड्या दिवसांनी मेंदू सांगेल कशाला मला विचारते, बघ ना मोबाईलवर. आता ते AI आलंय ना, अजूनही सांगतो तो AI ला ChatGPT वर पहिला विचार तरी करायचो की मी हे खाल्लं तर काय होईल. आता आपण डायरेक्ट उत्तर शोधतो. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्हाला प्रोजेक्ट वगैरे करायचे असेल तर मग लायब्ररीत जा, मग ती पुस्तकं शोधा, मग ती वाचा, केवढे कष्ट होते ना. हल्ली मुलं एवढे दिवस गुगल, आता तर ChatGPT तुम्हाला डायरेक्ट सगळंच उत्तर देतो. मग तो तुम्ही वापरणार कधी? आणि मेंदू वापरला नाही तर तो संपणार. त्यामुळे त्याला खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि त्याला पण हे सांगितलं पाहिजे की तू स्वतःच्या बाबतीत थोडा सिरियस राहा, एवढा त्या मोबाईलवरती नको अवलंबून राहूस. कारण त्याला सवय झाली ना, पटकन आपण काढतो की नाही फोन बाहेर, काहीही होऊ दे. शिवप्रसादला थंबनेल लाईन मिळालेली आहे, मेंदू वापरला नाही तर नाही. ऍक्च्युली मी याचा दुसरा विचार केला. आपण सुरुवात केली होती अल्झायमर डिमेन्शिया ह्याच्यावर आपण बोलत होतो, पण याचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला कळला की मेंदूचे व्यायाम झाले पाहिजेत. मेंदूचे व्यायाम, मेंदूची काळजी. आणि आम्हाला तर उलट आता सब्जेक्ट भेटलाय दुसऱ्या पॉडकास्टसाठी. सो आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्लीज या, ज्याच्यामध्ये आपण मेंदूचे व्यायाम आणि ते लिटरली कसे दिसत आहेत. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, आता जो मुद्दा मी तुम्हाला म्हटलं की व्यायाम म्हटलं एकतर ॲब्स वगैरे, मग व्यायाम नाही केलं तर पोट आलंय वगैरे, म्हणजे जाड कमी ह्याच गोष्टींमध्ये आमचा व्यायाम अडकलेला आहे. सो अल्झायमर डिमेन्शिया याच्याबद्दल आपण बोललो, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि नेक्स्ट टाइम रिक्वेस्ट पण की प्लीज तुम्ही या आणि आम्हाला केव्हाही बोलवा. नक्की सांगा. आय फील इट्स ऑल अबाउट लिटिल थिंग्स. इट्स ऑल अबाउट लिटिल थिंग्स, बट व्हेरी इम्पॉर्टंट. सगळे एकत्र होऊन शेवटी होतं ना. आणि स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या स्वतःला थोडं महत्त्व द्या, कारण ते आपण देत नाही हल्ली. खूप मागे लागतो आपण बाहेरच्या गोष्टींच्या. तर तो मेंदू, जसं मी म्हटलं की तो खूप आपल्याला सांगतोय की बघ बाबा माझ्याकडे पण बघ. तो बिचारा सगळ्यांकडे बघतो, त्याच्याकडे आपण नको का बघायला. व्हेरी इम्पॉर्टंट. ते कुठेतरी व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू.